आपण या दोन्ही संयोजक संस्थांच्या वतीनं आपण सत्यशोधक संशोधन पद्धती हा 7 दिवसांचा ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. आपण 19 तारखेला आपल्या या अभ्यासक्रमाला सुरुवात केली. 20 आणि आज 21 तिसरा दिवस आहे. आपल्या या संपूर्ण कोर्सचा आपण अशी आखणी केलेली होती की सत्यशोधक संशोधन पद्धती ही अभ्यासण्याआधी आपण 3 महत्वाच्या संशोधन पद्धतीशास्त्र हे आधी लक्षात घेऊन मग सत्यशोधक संशोधन पद्धतीची मांडणी कशा प्रकारे केली जाऊ शकते याच्याबद्दलची चर्चा पुढच्या 2 दिवसांमध्ये आपण करणार आहोत. पहिल्या दिवशी आपण स्त्रीवादी संशोधन आणि पद्धतीशास्त्राबद्दल डॉक्टर अनघा तांबे यांची मांडणी ऐकली आणि त्याच्यावर चर्चा केली. कालच्या दिवशी आपण डॉक्टर प्रशांत परदेशी यांचं भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण संशोधनामध्ये काय करू शकतो याच्याबद्दलची मांडणी ऐकली. आणि आज आपण साकेत मून यांना पाचारण केलेलं आहे आणि ते मार्क्सवादी मेथडॉलॉजी बद्दल, मार्क्सवादी पद्धतीशास्त्र संशोधन याच्याबद्दल आपल्याशी संवाद साधणार आहेत. साकेत मून हे सध्या मुंबईला असतात. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी PhD पदवी ही प्रदान केलेली आहे इतिहास या विषयामध्ये. आणि तिथे PhDचं संशोधन करत असताना अर्थातच त्यांचा सामाजिक सक्रिय सहभाग सुद्धा आपल्याला राहिलेला दिसतो. वेगवेगळ्या महत्वपूर्ण विषयांवर त्यांनी लेखन केलेलं आहे, सहलेखन केलेलं आहे. साकेत मून हे नव्या पिढीचे अभ्यासक, विचारक, इंटेलेक्च्युअल बुद्धिजीवी आहेत आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये ज्या विषयांना कडे दुर्लक्ष केलं गेलं होतं अशा विषयांवरही त्यांनी चांगला अभ्यासपूर्ण लिखाण आपल्याला केलेलं दिसतं. ते सध्या EPW यामध्ये जे संपादक मंडळ सदस्य म्हणून काम करतायत. मला वाटतं त्यांचा हा परिचय अत्यंत महत्वाचा आहे. ते खूप परिचय करून देऊ नका असं सतत सांगत आहेत, पण मी तुम्हा सर्वांना असं सुचवीन की साकेत मून हे अत्यंत महत्वाची मांडणी करत आहेत. आपल्या संशोधन क्षेत्रामध्ये अत्यंत एक महत्वाची भूमिका ते अदा करतायत. त्यामुळे सामाजिक माध्यमांवर जेवढी त्यांची माहिती तुम्हाला प्राप्त करून घेता येईल तीही घेण्याचा प्रयत्न तुम्ही या निमित्तानं करा. मी साकेत मून यांना विनंती करते की फार वेळ न दवडता आपण आपल्या मांडणीला सुरुवात करावी. तुमची मांडणी झाल्यानंतर त्याच्यावर प्रश्नोत्तर होतील. नेहमीप्रमाणे सर्वांना सूचना, कृपया आपले माईक म्यूट ठेवा आणि आपण पाचारण केलेले आपले वक्ते, मांडणी करणारे त्यांचं मांडणी आपण शांतपणे ऐकून घेऊयात, टिपणं काढूयात. काही प्रश्न असतील तर आपण ते शेवटी त्यांना विचारणार आहोत. कोणाचा तरी माईकचा खूप आवाज येतोय. परत एकदा विनंती, आपले माईक म्यूट करा. फक्त आता साकेत मून यांचा आवाज आपल्यापर्यंत येईल. मी दोन्ही संस्थांच्या वतीनं साकेत सर तुम्हाला विनंती करते की आपल्या मांडणीला सुरुवात करावी. आमच्या या कोर्समध्ये तुमचं स्वागत. धन्यवाद प्रोफेसर परदेशी आणि बाकी आयोजकांनाही धन्यवाद की आज मला इथे म्हणजे बोलायसाठी तुम्ही निमंत्रण दिलं. आजचा मुद्दा जो आहे मार्क्सवादी संशोधन पद्धती, हा खरं तर इतका व्यापक एक मुद्दा आहे. त्याच्यावरती प्रत्येक जे काही मी मांडणार आहो आज, प्रत्येक मुद्द्यावरती त्याच्या खूप संशोधन झालेलं आहे. पुष्कळ लोकांनी त्याच्यावरती वेगवेगळे तर्क मांडले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं इंटरप्रिटेशन झालेलं आहे. आणि आजचा जो इथे आपली चर्चा होईल हे मुळातच म्हणजे असं समजून नाही घेता येत की हे म्हणजे पूर्णपणे म्हणजे सगळे जे मार्क्सवादी संशोधन पद्धतीमध्ये जे काही त्याचे दुवे आहेत, जे काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये येते, ते सगळं आपण इकडे समजून घेऊ शकतो. तर आज एक जे आपलं संभाषण होईल, आज जे मी इथे मांडणी करणार आहोत, याच्यामध्ये मोठं जे मार्क्सवादी संशोधन पद्धती म्हणजे काय, त्याचे मुख्य
काय त्याची मांडणी आहे, मुख्य काय त्याचे स्रोत आहे, हे आपण समजून घेऊ. द्वंद्वात्मक आणि ऐतिहासिक भौतिकवाद म्हणजे काय, हे याच्यावरती आज थोडा माझा म्हणजे फोकस राहील. सुरुवात करून घ्यायच्या आधी जे माझं आधीही बोलणं झालं होतं प्रोफेसर परदेशींसोबत, की माझं स्वतःचं जे वाचन आहे, आणि एक दुर्दैवही आहे की मार्क्सवादी साहित्य जे आहे, मार्क्स आणि एंगलचे साहित्य जे आहे, ते मराठीमध्ये आताही म्हणजे पुष्कळ त्याचा एक अनुवाद नाही झालेला आहे. तर माझंही वाचन मुख्यतः इंग्रजीतच आहे. तर मधामधात इंग्रजी शब्दांचा मी प्रयोग करील, पण मी मराठीत ते समजून सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करील, आणि काही काही गोष्टी स्वतःहून, काही काही कोटेशन असो किंवा काही काही मार्क्सची एंगल्सची, ते स्वतःहून भाषांतर मी केलेलं आहे. ते चुकी त्याच्यामध्ये असू शकतात, पण मी समजोईल काही त्याच्यामध्ये जर असेल तर आपण नंतर चर्चेत मग ते आपण ती गोष्ट घेऊ. मी स्क्रीन शेअर करायचं, एक मिनिट. एक- मोनालिसा उनको को होस्ट किया है। यस मैम, किया है सर को। ओके ओके, वो मैं ही दिख रही हूँ वहां पे। हम्म, ओके, माझी स्क्रीन तुम्ही बघू शकता का? होय होय, आता दिसतंय. आता दिसतंय? एक मिनिट, मला याला फुल स्क्रीन करून घेतो. हा, आता बघू शकता हे जे प्रेझेंटेशन आहे ते? येस, हो हो. ठीक आहे. तर संशोधन पद्धती म्हणजे मार्क्स आणि इंगल्स काय म्हणतात त्या त्यांच्या संशोधन पद्धतीबद्दल. सगळ्यात आधी तर आपण म्हणजे एक गोष्ट समजून घेऊ की संशोधन जे मार्क्सने जी मांडणी केली, मुख्यतः मार्क्सने मांडणी केली, पण त्याच्यामध्ये त्यांचे जे सहकारी होते, खूप जवळचे मित्र फ्रेडरिक एंगल्स, यांचा एक खूप मोठा तिथे म्हणजे एक कॉन्ट्रीब्युशन राहिलेला आहे, की मार्क्ससोबत तो त्यांचा विचार डेव्हलप करण्यामध्येही, आणि त्यानंतर मार्क्स नंतरही त्यांच्या विचाराचे एक सिस्टमॅटिक पद्धतीने मांडणी करणे, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याला म्हणजे एका जागी आणणे, याच्यामध्ये फ्रेडरिक एंगलचा खूप मोठा एक एक कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामुळे आपण दोघांचंही म्हणजे एका प्रकारे आज जे आपण जेव्हा बघत आहोत, तर दोघांच्या लिखाणामधून काय म्हणजे संशोधन पद्धती आहे, त्याच्यावरून काही काही गोष्टी आपण त्याच्यामधून बघणार आहोत. तर एक जे हे कोटेशन आहे मार्क्सचं, ते त्यांच्या त्यांच्या ते जेव्हा खूप यंग होते तेव्हाच म्हणजे हे कोटेशन आहे. आणि हे कोटेशन वाचून आपल्याला म्हणजे जे माहित पडले, जे मार्क्स म्हणत आहे की आतापर्यंत जे दार्शनिक होते, जे विचार करणारा जो एक जो इंटेलेक्च्युअल जो एक समाज होता, त्यांचं काय काम होतं, त्यांचं काय विचार होता, त्यांचा विचार होता की आम्ही विचार करू, आम्ही विचार करून जगासमोर, समाजासमोर जे काही प्रश्न आहे, जे काही कोंडी आहे, ते कोडी सोडवून त्यांचे जे उत्तर आहे ते आम्ही सामान्य जनतेला, सामान्य समाजाला, जगाला आम्ही देऊ. पण आता तत्वज्ञान हे फक्त वैचारिक नसून ते ऐहिक व्यवहारांशी जोडले गेले आहे. आणि म्हणजे जे समाजाच्या मध्ये जे संघर्ष होत आहे, ज्या प्रकारे समाजासमोर जे प्रश्न येत आहे, त्यामध्ये तत्वज्ञानाचा काय, दर्शनाचा काय म्हणजे रोल असेल, हे फार इम्पॉर्टंट होणार आहे. आणि त्याला समजून घेतल्या बिना म्हणजे फक्त एक असा विचार करून म्हणजे थिंकिंग फॉर थिंकिंग सेक एका प्रकारे ते नाही चालेल. त्याचं एक प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन असावं. आणि म्हणून मार्क्स म्हणताय की रुथलेस क्रिटिसिझम ऑफ ऑल दॅट एक्झिस्ट, म्हणजे जे काही विद्यमान परिस्थिती आहे, जे काही अस्तित्वात आहे, सगळ्या गोष्टींची आपण कठोर चिकित्सा केली पाहिजे. आणि कठोर चिकित्सा का म्हणजे काय, कठोर चिकित्सा म्हणजे त्याचा काय निष्कर्ष येईल त्याची पर्वा नाही करायची आहे. नाही त्या त्या निष्कर्षांनी प्रस्थापित जे ताकद आहेत, जे शक्ती आहेत, त्यांच्या विरोधात आपण कसं जाऊ, त्यांच्याशी आपले संघर्ष कसे होईल, हेही आपण विचार केल्या बिना आपण कठोर चिकित्सा केली पाहिजे. इंगल्सचे हे जे वक्तव्य आहे, जे त्यांनी मार्क्सच्या माहितीमध्ये जे भाषण दिले होते त्याच्यामध्ये बोलले आहेत, त्याचं आपण बघितलं तर एंगल्स मार्क्सला डार्विन सोबत कम्पेअर करतायत, की डार्विननी ज्या प्रकारे ऑर्गॅनिक सेंद्रिय सृष्टीच्या विकासाचे नियम शोधून काढले, मार्क्सने त्याच प्रकारे मानवी इतिहासाच्या विकासाचे
नियम शोधून काढले. म्हणजे की मानवी समाज ज्या ज्या गोष्टींवर आधारित आहे, जे तथ्यांवर आधारित आहे, की त्यांच्या मागे काय दडलेलं आहे. म्हणजे राजकारण, विज्ञान, कला, धर्म इत्यादी क्षेत्रातील गोष्टींचा मागोवा घेण्यापूर्वी मानवाला सर्वप्रथम अन्न, पाणी, निवारा आणि वस्त्र यांची गरज असते. म्हणजे भौतिक साधन सामग्रीचे उत्पादन आणि एका विशिष्ट काळात किंवा विशिष्ट लोकांना साधलेला आर्थिक विकासाचा स्तर यांच्यावरती काय म्हणजे संस्था आहे, काय सामाजिक संस्था आहे, काय सांस्कृतिक त्याची म्हणजे अ, कला असो किंवा धर्म असो, ते कसं त्याच्या विचारसरणी असो, ते या पायावरती उभारलेले एक इमला आहे, असा म्हणजे या एंगल्सच्या या वक्तव्यावरून आपण बघतो. तर आतापर्यंत म्हणजे जे मार्क्स आणि एंगल्सच्या आधी जे होत होतं, जे म्हणजे आधी मार्क्स बोलताय, एंगल्स इथे बोलताय, की आमच्या आधी आमच्या म्हणजे पद्धतीच्या जे आम्ही जे त्याचा विकास केला त्या आधी उलट्या क्रमाने म्हणजे गोष्टींकडे बघितलं जात होतं. म्हणजे की अ, जे विचार आहे किंवा जे जो इमला आहे म्हणजे राज्यसंस्था, कायदेशीर संकल्पना, हे जे सगळं काही इंग्रज मांडत आहे याच्यामध्ये, यांचा जो यांच्यावरती जो संशोधन होत होता तो आधी होत होता. आणि त्यांच्या मागे जे भौतिक साधन सामग्रीचे जे उत्पादन आहे, जे ते नंतर बघण्यात येत होतं. तर त्याला त्याचा एक करेक्ट ऑर्डर मध्ये बघून घेण्याचा एक मार्क्स म्हणजे एक कॉन्ट्रीब्युशन आहे. तर मार्क्सच्या संशोधन पद्धतीचे, मार्क्सवादाचे तीन स्रोत आहे. म्हणजे मार्क्सच्या आधी मार्क्सने स्वतःहून म्हणजे जे काही विचार केले ते काही अधांतरी म्हणजे असा विचार विकसित नाही केला. ते तीन पाया जर आपण म्हटलं, तीन स्रोत जर आपण म्हटलं तर हे आहेत. पहिला जर्मन तत्वज्ञान, दुसरं इंग्रजी अर्थशास्त्र. अर्थशास्त्र म्हणजे इकडे पॉलिटिकल इकॉनॉमी जो आहे याला अर्थशास्त्र म्हणजे घेतलेला आहे, आणि फ्रेंच समाजवाद. तर एक एक करून आपण तिघही स्रोत बघून घेऊ. पहिला स्रोत म्हणजे जर्मन तत्वज्ञान. म्हणजे मार्क्सच्या वेळेस जे जर्मन तत्वज्ञान होतं, की इमॅन्युअल कांट पासून नंतर त्याच्यावरती GW.F. हेगल हे जे एक मोठे दार्शनिक जर्मनीमध्ये झाले, त्यांचा प्रभाव त्यावेळेस जर्मनीमध्ये खूप मोठ्यापैकी होता. आणि त्यांचा विचार काय होता होता आयडियलिझम. आयडियलिझमचे खूप सारे वेगळे वेगळे भाषांतर केले गेले आहे. मी इथे अध्यात्मवाद असा भाषांतर इथे घेतलेला आहे. तर आयडियलिझम काय म्हणतो, की हेगल जसा म्हणे की व्हॉट इज रॅशनल इज रिअल. म्हणजे जे काही तर्कात बसते तेच अस्तित्वात असते. म्हणजे हेगलसाठी जे आयडियल आहे, जे मनात आहे, जे विचार आपण करतो ते खरं आहे, ते आधी येते. हेगलच्या अनुसार इतिहास म्हणजे विचारांमध्ये होणारा एक विकास. वेगळे वेगळे विचार एका दुसऱ्या समोर येतात, एका दुसऱ्याशी त्यांचे संघर्ष होते, आणि त्याच्यातून एक नवीन विचार जो नंतर उत्पन्न होतो, त्या नवीन विचाराच्या विकासामुळे इतिहास समोर जातो. इतिहासामध्ये मानवी समाजाचा विकास होतो. आणि त्याच्यामध्ये हेगल जी पद्धती वापरतो त्याला म्हणतात डायलेक्टिक्स, किंवा मराठीत त्याला द्वंद्ववाद असा शब्द घेतला गेलेला आहे. तर डायलेक्टिक्स हा जो शब्द आहे, हा मुळात येतो ग्रीक शब्दावरून, डायलेगो. डायलेगो म्हणजे जसं इंग्रजीत आपण डायलॉग म्हणतो, चर्चा करणे, तेच आहे. आणि जसं तुम्ही जर प्लेटोचं जर कोणती पुस्तक वाचाल, तर कोणतेही पुस्तक, त्याच्यात आपण काय बघतो की प्लेटो एका चर्चेच्या आधारे म्हणजे एक काल्पनिक किंवा अशा एक चर्चा एक तो लिहितो, की वेगळे वेगळे लोक येतात, वेगवेगळे लोक आपल्या एखाद्या प्रश्नावरती विचार मांडतात. मग त्यांच्यामध्ये तर्क होते, त्यांच्यामध्ये मग एक डायलॉग होते, त्यांच्यामध्ये वेगळे आपसामध्ये आर्ग्युमेंट होतात. आणि त्याच्यामध्ये सॉक्रेटिस हा जसा आहे सगळ्यांना विचारतो, की तुम्ही हे जे म्हणताय याचा अर्थ काय आहे, त्याचा अर्थ काय आहे. आणि या चर्चेतून एक सत्य, एक किंवा एक ज्ञान याची निर्मिती होते. तर त्याला डायलेक्टिक्स द्वंद्ववाद. तर याच डायलेक्टिक्सला हेगल घेतो आणि म्हणतो की इतिहासही असाच समोर जातो, की वेगळे वेगळे विचार एका दुसऱ्या समोर येतात, एका दुसऱ्याशी ते भांडतात, एका दुसऱ्याशी त्यांचा द्वंद्व होतो, आणि त्याच्यामधून नवीन विचार येतात आणि इतिहासाचा विकास होतो. आता हेगलच्या विचाराचा त्यावेळेस जर्मनीमध्ये 19व्या शतकामध्ये एक प्रचंड प्रभाव असा होता. आणि त्याच्यात मध्ये यंग हेगेलियन असा एक हा ग्रुप तयार झाला.
यंग हेगेलियन मध्ये खूप सारे वेगळे वेगळे तेव्हाचे विचारक होते, त्यामध्ये मार्क्स त्याच्यामध्येच होते. आणि त्यामधला एक दुसरा विचारवंत होता, तो होता फायरबाख, लिडविग फायरबाख. तर फायरबाखनी हेगलच्या आयडियलिझमला समोर त्याचा विकास करून भौतिकवादापर्यंत नेलं, म्हणजे मटेरियलिझम पर्यंत नेलं. तर मार्क्सवर या दोघांचाही प्रभाव होता. एका जागी हेगलच्या डायलेक्टिक्सचा आणि फायरबाखच्या भौतिकवादाचा. पण मार्क्सनी दोघांनाही तसंच्या तसं आपल्या विचारात नाही आणलं. ते कसं नाही केलं आपण नंतर बघू. पण डायलेक्टिक्स मध्ये एक 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 कॉन्सेप्ट असा येतो, त्याला त्याला जर्मन मध्ये ऑफहेबन असा शब्द आहे आणि इंग्रजीत त्याला सबलेशन असा, म्हणजे त्याचं भाषांतर केलं जाते. म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा विकास होते तेव्हा त्याच्या जुन्या, जी तिची एक स्टेज असते, ती जरी नष्ट झाली तरी तिचा जो एक एसेन्स असतो तो एक समोर कॅरी फॉरवर्ड केला जातो. ते एक त्याचा जो एक म्हणजे एक एक्झाम्पल वारंवार दिलं जाते की जसं ज्या प्रकारे एखादी बी असते, बी पेरली म्हणजे त्याच्यामधून अंकुर निर्माण होऊन झाड होते. तर झाड निर्माण झालं तर बी नष्ट होते, पण तरी त्या बीचा जो एक एसेन्स आहे तो झाडामधून कॅरी फॉरवर्ड, म्हणजे एक त्याला समोर नेण्यात येते. तर हे हेगलचं हेगलचे डायलेक्टिक्स, द्वंद्ववाद आणि फायरबाखचा भौतिकवाद, हे जर्मन तत्वज्ञानातले दोन गोष्टी मार्क्स घेतो. मग मार्क्स इंग्रजी अर्थशास्त्र, पॉलिटिकल इकॉनॉमी याच्याकडे वळतो. तिथून तो काय बघतो की ऍडम स्मिथ याच्या वेल्थ ऑफ नेशन्स हे जे पुस्तक होतं, त्याच्यामध्ये मूल्याचा श्रम सिद्धांत, लेबर थिअरी ऑफ व्हॅल्यू, हे सगळ्यात आधी मांडले जाते. म्हणजे की मूल्य जे आहे ते श्रमाने तिथं निर्माण होतं. जितकं म्हणजे श्रम त्याच्यामध्ये टाकलं जातं तितकं त्या मूल्यात एक भर पडतो. ऍडम स्मिथच्या श्रम सिद्धांताला समोर डेव्हिड रिकार्डो समोर नेतो. त्याचे पुस्तक ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन, त्याच्यामध्ये तो तीन गोष्टी बघतो. म्हणजे मूल्याचा श्रम सिद्धांत आणि श्रमविभाजन तर बघतो, पण त्यानंतर नफा, प्रॉफिट, मजुरी, वेजेस आणि भाडे म्हणजे रेंट, हे तीन गोष्टी तर बघतो. मार्क्स या दोघांच्याही विचारावरती आपले विचार मांडते. त्यांच्या विचारांमध्ये काय कमी आहे, काय त्याच्यामध्ये सुटलेलं आहे ते बघतो. कारण की त्याच्यामध्ये तो डायलेक्टिकल जो त्याचा जो विचार आहे, जो त्याची मेथड आहे, तो अप्लाय करतो. तिसरा म्हणजे मार्क्सचे जे राजकीय विचार जर आपण बघितले तर ते फ्रेंच समाजवादाकडून त्याचे एक स्त्रोत म्हणून बघू शकतो. 19व्या शतकामध्ये भांडवलशाही उदयास आल्यामुळे आणि पूर्ण युरोपमध्ये एक नवीन वर्ग निर्माण झाल्यामुळे, नवीन वर्ग म्हणजे सर्वहारा वर्ग, प्रोलेटेरिएट जो आहे, आणि त्याची जी एक दयनीय स्थिती जी झाली होती या नवीन एका उत्पादन पद्धतीमध्ये, त्यामुळे पुष्कळ जे म्हणजे समाजधारक होते, पुष्कळ विचारवंत होते, त्यांनी याला कसं, यावरती काय तोडगा आहे, काय याच्यावर समाधान आपण करू शकतो, कोणता समाज म्हणजे आपण आपण निर्माण करावा. त्यामध्ये फ्रेंच काही विचारक, फक्त फ्रेंच नाही, फ्रेंच दोन नाव दिलेले आहे, हेनरी दे सेंट सॅमन आणि चार्ल्स फुरिये. पण त्यासोबत रॉबर्ट ओवेन हे असे विचारकांनी एक समाजवादाची त्यांनी एक विचार असं तयार केला, पण त्याला युटोपियन समाजवाद म्हणतात. युटोपियावादी म्हणजे युटोपियावादी, की सर्व सुख संपन्न असा एक समाज हा असेल. एक थोडा काल्पिक त्याच्यामध्ये अंश म्हणजे त्यांचा होता. तर हेनरी द सेंट सायमनच्या विचारांना चार्ल्स फुरिये समोर घेऊन युटोपियावादी समाजवाद चे विचार एक असं निर्माण करतो. इथे एक त्याचा म्हणजे जे कॉन्सेप्ट आहे तो होता फायनान्स जसं एक चित्र इथे दिलेलं आहे. त्यांनी काय म्हणजे विचार केला की अशी एखादी मोठी इमारत बनवावी, त्याच्यामध्ये 4 माळे असतील, त्यामध्ये 500 ते 2000 लोक राहतील. सगळ्यात खालच्या म्हणजे इमल्यावरती, सगळ्यात खालच्या फ्लोअरवरती सगळ्यात जे तिच्यामधले गरीब आहे त्यांना ठेवू, सगळ्यात वर जे आहे सगळ्यात जे श्रीमंत आहे, म्हणजे जे काम कोणालाच नाही करायचंय ते काम जो करेल त्याला सगळ्यात जास्ती वेतन भेटेल, सगळ्यात जास्ती त्याला मजुरी देण्यात येईल आणि त्याला सगळ्यात वरचा इमला भेटेल, आणि या इमारतीच्या आजूबाजूला शेती राहील, आणि असं म्हणजे काहीतरी एक युटोपियावादी त्याचा एक फलनस्ट्रे करून असा विचार होता. तर समाजवाद आणि साम्यवाद दोघेही मार्क्सनी काढलेले म्हणजे विचार नाही आहे. ते हे विचार आधीपासून त्यावेळेस युरोपमध्ये प्रचलित होते. तिथले म्हणजे जे गोरगरीब होते, जे शोषित होते, त्यांच्यामध्ये या विचारांचा एक 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 आधीपासून रुजलेले होते. एक पॉप्युलॅरिटी होती या विचारांची. मार्क्सने फक्त हे विचार घेतले हे आणि त्यांना एक सायंटिफिक स्वरूप दिलं. म्हणून मार्क्स म्हणतो की माझा विचार जो आहे हा युटोपियावादी समाजवाद नाही आहे, हा विज्ञानवादी आहे, सायंटिफिक सोशलिझम आहे.
तर याच्यामधून मार्क्सची एक पद्धती आहे, संशोधन पद्धती, विचार करण्याची पद्धती, ती जी मार्क्सनी बनवली ती आहे द्वंद्वात्मक आणि ऐतिहासिक भौतिकवाद, डायलेक्टिकल अँड हिस्टॉरिकल मटेरियलिझम. तर द्वंद्वात्मक भौतिकवाद म्हणजे काय? म्हणजे मार्क्सवादी संशोधन पद्धतीचा जागतिक दृष्टिकोन, म्हणजे जगाकडे, निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन, की निसर्गामध्ये जे काही होत आहे, जे काही बदल घडत आहे, जे काही विकास होत आहे, ते कसे घडत आहे. तर त्याला द्वंद्वात्मक भौतिकवाद असा हे मार्किंग दिला. आता त्याला याच्यासाठी द्वंद्वात्मक भौतिकवाद म्हणून म्हटलं कारण की जे द्वंद्वात्मक पद्धत आहे, डायलेक्टिकल मेथड आहे, त्याचा वापर निसर्गाकडे बघण्यासाठी केला, जो हेगलने नव्हता केला. हेगल मानवी समाजाकडे बघत होता, त्याला निसर्गाकडेही म्हणजे बघायचा एक जो एक 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 जे प्रयत्न जे केलं मार्क्सने, त्यामुळे द्वंद्वात्मक भौतिकवाद असं आलं. त्याच्यामध्ये एक कारण डार्विनही होता. डार्विनने त्यावेळेस त्याची एव्होल्युशनची थेअरी जी मांडली, त्याचाही एक असर मार्क्सवरती पडला. आणि मग ऐतिहासिक भौतिकवाद म्हणजे काय? ऐतिहासिक भौतिकवाद, हिस्टॉरिकल मटेरियलिझम म्हणजे डिअलेक्टिकल मटेरियलिझम जे आहे, द्वंद्वात्मक भौतिकवाद, याचा जे याचा याचा ज्याची जी पद्धत आहे निसर्गाकडे बघायची, निसर्गाचे जे सिद्धांत समजण्याची, निसर्गाचे कायदे समजण्याची, तीच पद्धत जर आपण मानवी समाजावरती लावली, मानवी समाजाच्या आणि इतिहासाच्या अभ्यासावर कडे जर ती वळवली, तर द्वंद्वात्मक भौतिकवादाच्या भौतिक भौतिकवाद तत्व वापर केला तर ऐतिहासिक भौतिकवाद जे आहे ते उदयास येते. तर मार्क्स काय म्हणतो त्याच्या त्याच्या पद्धतीबद्दल? तर हा जो इथे हा जो मजकूर जे आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं, तो काय म्हणतो की माझी माझी द्वंद्वात्मक जी पद्धत आहे ती हेगेल पासून फक्त वेगळीच नाही आहे, तर तिचे एकदम उलट आहे. का का उलट आहे? कारण की हेगल जो आहे, हेगल काय करत आहे, तो विचारांना आधी बघत आहे की विचार आहे, विचार बदलतात. मार्क्स काय करत आहे? मार्क्स जो आहे तो त्याचा जो हे हा गूढवादी त्याचा जो एक एक आवरण आहे, मिस्टिकल शेल, त्याच्या अंदर जो त्याचा एक रॅशनल कर्नल आहे, एक तार्किक जे त्याची एक बी एका प्रकारे म्हणावी, तो बाहेर काढतो. तो म्हणताय की नाही, भौतिकवाद, मटेरियलिझम हे आधी येते. हे जो भौतिक जग आहे, जे प्रत्यक्ष जे जग आहे ते आधी येते, विचार नंतर येतात. म्हणून मार्क्स इथे म्हणतो की माझं जे एक कॉन्ट्रीब्युशन आहे, माझं जे काम आहे, ते हेगलचा जो डायलेक्टिक आहे ते कसं आहे, ते म्हणजे डोकं खाली आणि पायावरती, म्हणजे शीर्षासन केल्यासारखं, म्हणजे एक असं ते होतं. त्याला मी फक्त उलट फिरवून, म्हणजे बरोबर, म्हणजे पाय खाली आणि डोकं वर असं, म्हणजे तेच त्याला फिरवणं हे माझं म्हणजे काम आहे, हे माझं म्हणजे कॉन्ट्रीब्युशन आहे. तर हे मार्क्सचं हेगल विषय ते क्रिटिक होतं. तर म्हणून मार्क्स म्हणतो मी पद्धती घेत आहो, पण ते पद्धती जशी तशी नाही घेत आहो, त्याला मी उलट फिरवत आहो, राईट साइड अप करून मी घेत आहो. पण दुसरा फायरबॅक बद्दल, फायरबॅक हा भौतिकवादी होता. तो तो भौतिकवाद म्हणजे तो भौतिक जग जे आहे ते आधी येते हे तो मानत होता. पण त्याचा एक जे त्याची जी एक लिमिटेशन म्हणावी, ते हे होती की तो अध्यात्मवादी जो आयडियलिस्ट पद्धती, त्याच्यावरती जो पगडा होता त्याच्या मनावरती, तो तो पूर्णपणे त्याच्या बाहेर नाही पडू शकला. तर तो धर्म आणि नैतिकता यांनाच म्हणजे समोर ठेवून, म्हणजे त्याचा त्याचा जो एक विचार होता तो यांना केंद्रस्थानी ठेवत होता. म्हणजे तो धर्म संपवण्याच्या जागी धर्माला कसं परफेक्ट करता येईल, म्हणजे फिलॉसॉफी कसं धर्मातच म्हणजे अडकून राहील, याच्यामध्ये मी या या याच्या बाहेर न निघाल्यामुळे मार्क्सनी आणि एंगल्सनी त्याचा जो एक विचार आहे त्याच्याकडून जरी भौतिकवाद जरी घेतला असेल, तरी तुझा तसं तसं नाही घेतलं, त्याला नकारलं एका प्रकारे. तर मार्क्सची द्वंद्वात्मक पद्धत, डायलेक्टिकल मेथड काय आहे? त्याचे चार मेजर हे नियम किंवा चार त्याचे प्रिन्सिपल्स आहेत. तर हे प्रिन्सिपल्स काय आहेत हे आपण एक एक करून समजून घेऊ. पहिला प्रिन्सिपल मार्क्स काय म्हणतो की निसर्ग जे आहे ते परस्पर संबंधित, म्हणजे इंटरकनेक्टेड आहे आणि डिटरमाइंड आहे, नियमबद्ध आहे. म्हणजे काही जे निसर्गात जे काही होत आहे ते काही ऍक्सिडेंटली नाही होत आहे, त्याच्यामागे एक कारण असते.
आणि निसर्गात प्रत्येक गोष्ट प्रत्येक दुसऱ्या गोष्टीपासून कनेक्टेड आहे, इंटरकनेक्टेड आहे. आपल्याकडच्या भारतीय दर्शनामध्ये बघितलं, प्रामुख्याने बौद्ध दर्शनामध्ये, तर याचं एक आपल्याला प्रतित्व समुत्पाद या प्रिन्सिपल मध्ये आपल्याला एक सिमिलॅरिटी एक अशी बघण्याला भेटते. तर इंटरकनेक्टेड कसं, तर जसं न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे. न्यूटन काय म्हणतो की प्रत्येक गोष्ट जी आहे, प्रत्येक मास जे आहे या युनिव्हर्समध्ये, ते दुसऱ्यावरती त्याचा एक गुरुत्वाकर्षणाचा एक इफेक्ट पडतो, कितीही दूर असो. तो फोर्स कमी होत जातो पण तो कधीही झिरो होत नाही. तर हे एक म्हणजे एक्झाम्पल आहे. पण या प्रकारे प्रत्येक निसर्गामधली घटना त्याच्या सभोवतालच्या घटनांपासून वेगळी करून स्वतंत्रपणे समजून घेता येत नाही. तर त्याला त्याच्या त्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये समजून घ्यावं लागेल. आणि कोणतीही घटना त्याच्या सभोवतालच्या घटनांशी असलेल्या अविभाज्य संबंधातच, म्हणजे त्याच्या आजूबाजूच्या घटनांमध्ये जे त्याच्यावरती जे प्रभाव पडतात त्याच्यावरूनच समजून घेता येते आणि त्याचे स्पष्टीकरण करून देता येते. म्हणजे प्रत्येक प्रत्येक गोष्टीवरती एक असर पडतो. हाच पहिला प्रिन्सिपल. दुसरा प्रिन्सिपल जो त्याच्यामध्ये जो मांडला गेलाय तो आहे की निसर्ग ही निरंतर गती, मोशन आणि परिवर्तनाची अवस्था आहे. म्हणजे काहीच एका जागी राहत नाही, अनित्यवाद. काहीच म्हणजे स्थिर राहत नाही. परिवर्तन हाच म्हणजे निसर्गाचा नियम आहे. तर द्वंद्वात्मक दृष्टिकोन, मार्क्सवादी द्वंद्वात्मक पद्धत जी आहे ते असे मानते की निसर्गात स्थिरता, जडत्व किंवा अपरिवर्तनाची अवस्था नसून ती त्यात बदल आणि विकास निरंतर होत राहतो. काहीतरी सतत विकास होत राहते, उदयाला येत राहते, पण काहीतरी नष्ट होत राहते, काहीतरी म्हणजे विघटित होत राहते. आणि हे आपण जर बघितलं निसर्गातच, समजा आपण सूर्य बघितला तर वैज्ञानिक आपल्याला काय सांगतात की सूर्य आता आपल्या सूर्याच्या आयुष्याच्या मिडल पॉइंट वरती आहे, मिडल एज मध्ये आहे एका प्रकारे. पण काही लाख वर्षात जे होईल की सूर्य जे आहे त्याच्या अंदर जे हायड्रोजन आहे ते संपेल आणि तो नष्ट होईल. पण पूर्णपणे नष्ट नाही होईल, त्याच्या जागी व्हाईट डॉर्फ म्हणून एक तारा जो आहे तो जन्माला येईल. असंच प्रत्येक गोष्टीबद्दल आपण निसर्गात म्हणू शकतो की ते एकतर उदयाला येत आहे, विकसित होत आहे किंवा नष्ट होत आहे. तिसरा प्रिन्सिपल जो आहे, जो जो या पद्धतीचा आहे, तो आहे की संख्यात्मक बदलामुळे, म्हणजे क्वांटिटेटिव्ह चेंजने गुणात्मक बदल होतो, क्वालिटेटिव्ह चेंज होतो. तर कसा काय, तर गुणात्मक बदल एकदम असा होत नाही, म्हणजे काहीतरी कालपर्यंत काहीतरी एक होतं आणि आज काहीतरी वेगळंच काहीतरी त्याच्यामधून निर्माण झालेलं आहे. तर द्वंद्वात विकासाच्या प्रक्रियेला केवळ केवळ वाढीची एक साधी प्रक्रिया मानत नाही. तर का, आपण बघितलं निसर्गाकडे जर वळू, तर जसा डार्विनची जी एव्होल्युशनची थिअरी आहे, जसं समजा प्राचीन लांडग्यांपासून आजचे जे कुत्रे आहेत त्यांचा विकास झालेला आहे, तर तो एकदम नाही झाला की एका जनरेशन मध्ये आपण बघतो की लांडग्या त्यांच्यापासून कुत्र्यांना म्हणजे जन्म झाला. तो हजारो वर्षांवर असा हळूहळू 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 क्रमिक असा विकास जो आहे तो झालाय. आणि मग आपण काय बघतो की 1000, 2000, 3000 वर्षां किंवा अजून मोठ्या एका कालखंडानंतर, हजारो वर्षांनंतर एक नवीन प्रजाती उत्पन्न झाली, जी याच्या आधी ज्या प्रजातीपासून ती उत्पन्न झाली त्याच्यापेक्षा एकदम तिच्यामध्ये गुणात्मक बदल आहे. तसं आपण बघतो की रसायनशास्त्रामध्ये पाणी समजा असेल, पाणी जर आपण गरम केलं तर पाणी 1 डिग्री पासून 99 डिग्री पर्यंत त्याच्यामध्ये काही असा बदल होताना दिसत नाही. पण जेव्हा पाणी 100 डिग्री सेल्सिअस त्याचं जेव्हा तापमान पोहोचते तेव्हा ते उकळायला लागते, तुझं बॉइलिंग पॉईंट ते आपण येतो, तर त्याच्यामध्ये गुणात्मक बदल होतो. तर याच्यामध्ये जसं जे डायलेक्टिक मार्क्सवादी द्वंद्वात्मक पद्धत काय म्हणते की संख्यात्मक बदलांमुळे गुणात्मक बदल होतो आणि तो एकदम असा नगण्य आणि अदृश्य बदलांपासून सुरू होतो, संख्यात्मक बदलांपासून सुरू होतो आणि मग तो एकदम मूलभूत बदल होतो. एक त्याच्यामध्ये एक एकदम गुणात्मक असा जो आहे एक बदल होतो तो
प्रत्येक म्हणजे निसर्गामध्ये जे काही पुष्कळ जे फिनॉमिनन आहे त्याच्याकडे जर आपण वळून बघितलं तर आपल्याला हे दिसते. म्हणजे त्याच्यामध्ये एक जसं आपल्याकडे आधी जे बल्ब राहत होते, इनकॅन्डेसन बल्ब जे राहत होते, वायर ज्याच्यामध्ये राहत होतं, त्याच्यामध्ये एक आपण करंट दिला, 0 पासून करंट देणं सुरू केलं, हळूहळू वाढवलं, तर एका विशिष्ट करंट नंतर त्याच्यामध्ये तो वायर जो आहे तो गरम व्हायचा, त्याच्यामधून उष्णता आणि लाईट अशी बाहेर पडायची. तर हा या नियमाचा एक म्हणजे प्रॅक्टिकल आणि एक निसर्गामधून बघितलेला असा एक हे प्रिन्सिपल आहे. चौथा प्रिन्सिपल म्हणजे आंतरविरोध, कॉन्ट्रडिक्शन. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक घटनामध्ये त्याचे अंतर्गत अंतर्विरोध हे अंगभूत असतात. असा द्वंद्वात्मक दृष्टिकोनाचा म्हणजे असा एक विचार आहे. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक घटनेमध्ये एक नकारात्मक आणि सकारात्मक बाजू असते. भूतकाळ आणि भविष्यकाळ, काही नष्ट होत असते, काही विकसित होत असते. विरोधाभासांमध्ये संघर्ष संघर्ष जुने आणि नवीन हे निरंतर सुरू असतात. तर काही एक नष्ट होत राहते आणि काही जन्माला येत असते, आणि त्यामुळे या विकासामुळे हे जे संघर्ष होत आहे त्यामुळे आंतरविरोध कोणत्याही गोष्टीमध्ये आणि घटनामध्ये आपण बघतो. तर जसं आपण सूर्याचं उदाहरण घेतलं होतं, तर सूर्यामध्ये आपण काय बघतो की एक न्यूक्लिअर फिजनची रिॲक्शन होत आहे. हायड्रोजनचं हिलियम बनत आहे आणि त्यामुळे सूर्य जे आहे ते उष्णता आणि उजेड, लाईट जे आहे ते बाहेर असं फेकत आहे. त्या उलट गुरुत्वाकर्षणाच्या बळामुळे सूर्याचा जेवढा जेवढा मास आहे, जेवढा पदार्थ आहे, ते असं सोबत धरून असं पकड ठेवलेलं आहे. तर दोन जे फोर्सेस आहेत ते एका दुसऱ्याला काउंटरॅक्ट करत आहेत. एक बॅलन्स आहे. म्हणजे काय की एक बाहेर म्हणजे फिजन जे आहे ते बाहेरच्या डिरेक्शन मध्ये त्याला ढकलत आहे आणि गुरुत्वाकर्षण आत त्याला सगळ्या गोष्टींना ओढत आहे. आणि जेव्हा केव्हा हे दोन आंतरविरोधी जे बळ एका दुसऱ्याच्या विरोधात काम करतात, जेव्हा केव्हा समजा हायड्रोजन संपेल सूर्याचं, तेव्हा तेवढी एनर्जी ते बाहेर नाही फेकू शकेल. त्यामुळे ते एकतर मोठं होऊन जाईल एकदम, म्हणजे त्याचं आकारमान एकदम वाढेल, किंवा ते स्वतःवर कोलॅप्स होईल. तर हे एक म्हणजे त्याच्या अंदर जे कॉन्ट्रडिक्शन आहे त्याचं एक उदाहरण आहे. दुसरं असं म्हणजे या कॉन्ट्रडिक्शन, अंतर्विरोध असं एक एक जी गोष्टी जे ही पद्धत मांडते ती आहे की अ, की- की- हा की हा जो संघर्ष आहे, हा जो संघर्ष एक जो कंटिन्युअसली जो एक सुरू आहे, एक मिनिट. त्यामुळे डेव्हलपमेंट जो आहे, कोणत्याही गोष्टीचा विकास हा होतो, आणि म्हणून ते आपण निसर्गात आपण बदलाव आपण बघतो. तर सर्व घटना जर परस्पर संबंधित आणि परस्परावलंबी आहेत, इंटरडिपेंडंट आहेत, तर हे आपण म्हणू शकतो की हेच जे निसर्गात जे आपण बघतो तेच आपल्या म्हणजे सामाजिक जीवनावरती, सामाजिक इतिहासावरती, मानवी जीवनावरतीही आपण हे नियम लावून बघू शकतो. तर इतिहासातील प्रत्येक सामाजिक व्यवस्था आणि प्रत्येक सामाजिक चळवळीचे मूल्यमापन कोणत्याही पूर्वकल्पनेच्या दृष्टिकोनातून न करता, म्हणजे पूर्वकल्पनेचे दृष्टिकोन म्हणजे काय की काहीतरी इटर्नल जस्टिस, शाश्वत न्याय, शाश्वत काही असे असे प्रिन्सिपल्स, त्यांच्यावर वरून सामाजिक चळवळ किंवा सामाजिक व्यवस्थेचा आपण विकास नाही समजू शकतो. प्रत्येक व्यवस्थेला जन्म देणाऱ्या त्याचा त्याची काही परिस्थिती असतात, त्याची काही ऐतिहासिक त्याचे घडामोडी असतात, काही कंडिशन्स असतात, त्याच्यामधूनच त्याचा विकास होतो. ते बघितल्याशिवाय आपण पूर्णपणे जी आहे ही प्रक्रिया समजून घेऊ नाही शकत. आणि अ, म्हणूनच म्हणजे काही गोष्टी ज्या इतिहासात आपण बघतो की समजा पुरोगामी आहे, पण आजच्या काळी होऊ शकते की ते पुरोगामी नसतील. जसं एक उदाहरण आहे, भारताच्या इतिहासात, भारतीय उपमहाद्वीपाच्या इतिहासात गणसंघ ही एक समाजरचना होती उत्तर भारतात, बौद्धकालीन महाजनपदकालीन. म्हणजे त्यामध्ये कसं होतं की गणसंघ म्हणजे एक वर्ण, क्षत्रिय वर्णातून लोक एक आपला नेता त्याचं निवडत होते, आणि त्याच्यामध्ये
मधून तो मग तो जो कोणी राजा ते निवडत होते, तो राजा त्यांचं जे काही समाज व्यवस्था आहे त्याचं म्हणजे एक नेतृत्व करत होता. त्याच्या आता त्या काळी, ज्या काळी लोकतंत्र नव्हतं, ज्या काळी म्हणजे त्याच्या गुलाम व्यवस्था ही म्हणजे गुलाम व्यवस्था म्हणावं किंवा एक त्या काळी आपण म्हणतो ही एक पुरोगामी व्यवस्था होती. पण आजच्या काळी जर आपण ती व्यवस्था आणली, जनसंघ त्यावेळेस म्हणजे की एकाच वर्णाला तो अधिकार राहील, तर ही प्रतिगामी एक म्हणजे इतिहासाच्या दृष्टिकोनातून एक प्रतिगामी व्यवस्था. तर म्हणून शाश्वत सिद्धांत, शास्त्र म्हणजे न्याय वगैरे त्याच्या हिशोबाने आपण विचार करून कोणतीही गोष्ट जी काल कोणती गोष्ट जर पुरोगामी असेल म्हणून ती आजही पुरोगामीच म्हणावी असं नसतं. कालची काय म्हणजे परिस्थिती होती आणि आजची काय परिस्थिती आहे हा विचार करणं खूप मार्क्सवादी पद्धतीमध्ये खूप त्याची एक म्हणजे एक इम्पॉर्टंट आणि सेंट्रल एक असं म्हणजे टेनेट तसं आहे की कोणतीही गोष्ट म्हणून शाश्वत सत्य, युनिव्हर्सल ट्रूथ हे याच्यापासून थोडं आपण म्हणजे दूर होऊन कोणत्याही इतिहासाच्या कोणत्याही टप्प्यावर काय परिस्थिती होती, त्याच्यामधून काय विचार निर्माण झाले, त्याच्यामधून काय बरोबर आणि काय चूक हे त्या परिस्थितीच्या बद्दल आपण विचार करावा असा मार्क्सवादी धर्मात्मक पद्धतीचा एक 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 सेंट्रल एक प्रिन्सिपल आहे. तर मार्क्सवादी दार्शनिक भौतिकवाद म्हणजे मार्क्सवादी भौतिकवादाचे काय दार्शनिक त्याचे पैलू आहेत जर आपण बघितले तर म्हणजे एक जो एंगल्सचा जो हा कोट जो आहे इथे की निसर्गाकडे पाहण्याचा भौतिकवादी दृष्टिकोन म्हणजे निसर्गाकडे कोणत्याही बाह्य मिश्रणाशिवाय तो जसा आहे तसाच पाहणे होय. म्हणजे बाह्य मिश्रण काय म्हणजे भूत, आत्मा, देव किंवा अजून काही अशा गोष्टी जे आपण पाहू नाही शकत, जे आपण ज्याला प्रूव्ह नाही करू शकत आणि ज्या जे भौतिक जे एक जग आहे त्याच्या बाहेर काही आदर्शवादी किंवा काही अध्यात्मवादी काही एंटिटी जे आहेत, काही गोष्टी ज्या आहेत त्यांना बाजूला ठेवून त्यांना बिना त्यांच्या म्हणजे त्याच्या बिना जसं म्हणजे निसर्ग आहे त्याच्याकडे तसंच पाहणं हे म्हणजे भौतिकवाद. हे मार्क्सवादी दर्शनामध्ये याला भौतिकवाद असं म्हटलं गेलं आहे. तर याची काही म्हणजे जर आपण बघितलं कसं आपण त्याला म्हणजे बघून घेतो काय म्हणजे ते बघण्याची पद्धत काय आहे. तर एक आहे की वस्तुनिष्ठ वास्तव म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रियालिटी. म्हणजे एक जरी आपले इंद्रिया जे आहे, आपली जगाला समजून घेण्याची जी आपली क्षमता आहे ती जरी लिमिटेड असली तरी आपल्या समजण्या बाहेर, आपल्या इंद्रियांच्या बाहेर एक वस्तुनिष्ठ वास्तव अस्तित्वात असते आणि ते जे वास्तव आहे ते समजून घेताना ते समजणे हे मार्क्सवादाचं म्हणजे एका प्रकारे मार्क्सवादी भौतिकवादाचे एक ध्येय आहे. तर जे इथे एंगलचं जे एक कोटेशन आहे त्यामध्ये जो तो मांडत आहे तो मांडत आहे की आपण स्वतः ज्या भौतिक इंद्रियांनी जाणवणाऱ्या जगाचा भाग आहोत तेच एकमेव वास्तविकता आहे आणि आपली जाणीव, आपले विचार, आपले स्वप्न, आपला मन हे कितीही इंद्रियातीत वाटत असले तरी मेंदू या भौतिक शारीरिक अवयवाची ती निर्मिती आहे. म्हणजे काय की जो समोरची ही लाईन आहे ती म्हणजे की पदार्थ म्हणजे मॅटर हे मनाचे उत्पादन नाही, हे उलट मन किंवा जाणीव हे पदार्थाचे सर्वोच्च उत्पादन आहे, सर्वोच्च त्याचे एक प्रोडक्ट आहे, सुप्रीम प्रोडक्ट ऑफ मॅटर असं इंगल्स मांडत आहे. तर त्याचं काय म्हणजे हेगल एक मी मांडणी इथे म्हणजे सांगितली. पण हेगलच्या आधी एक जो मोठा जर्मन फिलॉसॉफर झाला इमॅन्युअल कांट, तो काय म्हणत होता की काही थिंग्स इन इटसेल्फ असे असतात म्हणजे एक फिनॉमिनन असते आणि एक नोमेना असते. तर आपण जे हे थिंग्स इन इटसेल्फ आहे, जे फिनॉमिनन आहे आपण कधी समजून नाही घेऊ शकत. कारण की आपली इंद्रिया जे आहे म्हणजे आपले जसे डोळे आहेत, आपले डोळे फक्त व्हिजिबल लाईटचं स्पेक्ट्रम आहे तेवढंच बघतात. आपण आपण रेडिओ वेव्ह नाही बघू शकत, आपण मायक्रोवेव्ह नाही बघू शकत, आपण एक्सरे नाही बघू शकत. आपले जे कान आहे ते एवढे सेन्सिटिव्ह नाही आहे जितके मांजरीचे किंवा कुत्र्याचे किंवा कम्प्युटरला जो मायक्रोफोन आपण लावतो त्याच्याने जी आपण रेकॉर्डिंग करतो
तेवढं सेन्सिटिव्ह नाहीत. आपले इंद्रिय लिमिटेड असल्यामुळे आपण जगाला कधी समजून नाही घेऊ शकत. वस्तुनिष्ठ वास्तव नसल्यामुळे आपल्या मनात या वास्तवाची जी प्रतिबिंब आहे तेच वास्तव आहे, सब्जेक्टिव्ह रियालिटी आहे. तर याला एंगल्स आणि मार्क्स जे आहे, मार्क्स आणि एंगल्स हे याला पूर्णपणे नकारतात, की नाही, वस्तुनिष्ठ वास्तव एक असते, आपल्या अस्तित्वाबाहेर असते, आणि आपलं अस्तित्व, आपलं मन हे त्या पदार्थाचे, त्या वास्तवाचंच म्हणजे एक 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 पदार्थाचं एक सर्वोच्च उत्पादन आहे. आणि म्हणून जे एक समोरचं असं जे एक प्रिन्सिपल आहे ते आहे की हे जे जग आहे, जे आपल्या इंद्रियाबाहेर जे अस्तित्वात आहे, ते जग आणि त्याचे नियम आपण जाणून घेऊ शकतो. तर काय की हे जे नियम आहे, जे कांट म्हणतो की आपण जाणून नाही घेऊ शकत, हे असं नाही, आपण जाणून घेऊ शकतो. फक्त कांट नाही, कांटला सोडून नाही, म्हणजे पुष्कळ जे अध्यात्मवादी जे संकल्पना आहे, आधुनिक आणि आधुनिक काळाच्या आधीची आहे, म्हणजे जे आहे की आपण जगात काय होते तर आपण नाही माहित करू शकत, काय होणार आहे. हे कोणतरी दिव्य ताकद शक्ती आहे, ज्याच्या मनात काहीतरी त्याच्या त्याच्या इच्छेनुसार जग चालते. तर मार्क्स आणि एंगल्समध्ये असं नाही आहे. जग एक वस्तुनिष्ठ वास्तव आहे, त्याचे नियम आपण जाणून घेऊ शकतो जर आपण त्याचा अभ्यास केला तर. तर प्रयोग आणि प्रत्यक्ष कृतीद्वारे पडताळले निसर्गाचे नियम आपले ज्ञान हे वस्तुनिष्ठ सत्याची वैधता असलेले अस्सल ज्ञान आहे. म्हणजे जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जे मुळातच अज्ञेय आहे, की आपले जाणून घेण्या पलीकडे आहे. तर कसं की आपण आपले इंद्रिय जरी पूर्णपणे म्हणजे सक्षम नसतील, तरी आपण प्रयोग करून आपण जे इन्स्ट्रुमेंट बनवतो त्याच्या आधारे आपण जगाला जाणून घेऊ शकतो. आणि एंगल्स याच्यामध्ये एक उदाहरण देतात की ते म्हणजे नेपच्यून जो ग्रह आहे तो आधुनिक दुर्बिणीच्या आधी तो दिसत नव्हता, कारण की तो खूप दूर आहे. तर त्याला कसं म्हणजे शोधलं गेलं, कारण की न्यूटनच्या ग्रॅव्हिटेशनचा जो एक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे त्याच्या आधारावरती कॅल्क्युलेशन केले गेले की अच्छा, या आजूबाजूच्या ग्रहांवरती काहीतरी एक अशी एक बॉडी आहे, त्याचं गुरुत्वाकर्षणाचा एक असर पडत आहे. म्हणजे तिकडे काहीतरी या जागेवरती एक असा ग्रह असावा जो इतका मोठा असावा, असे सायंटिफिक कम्युनिटीनी, काही काही सायंटिस्टनी असा म्हणजे एक हायपोथेसिस मांडला. आणि मग नंतर तो शोधी लागला. तसं जर आपण आता बघितलं तर काही वर्षांआधी ब्लॅक होल जसे आहे, आपल्या आकाशगंगेच्या मधात, मिल्की वेच्या मधात एक सुपर मॅसिव्ह ब्लॅक होल आहे, असा हायपोथेसिस पुष्कळ सायंटिस्टनी मांडलेला होता. पण तो काही प्रूव्ह नाही करता आला. पण तो आत्ताच हल्ली म्हणजे काही वर्षांआधी, कारण की ते टेलिस्कोपी टेक्नॉलॉजी तेवढी डेव्हलप झाली म्हणून त्याचे चित्र एक घेण्यात आले आणि ते प्रूव्ह झालं. पण फक्त कोणती गोष्ट आपण बघू नाही शकत, ऐकू नाही शकत म्हणून ती अस्तित्वात नसते असं नाहीये. त्याचे पडसाद उमटतात, त्याचे बाकी त्याच्या जे आपण आधी बघितलं निसर्गामध्ये होतं, बाकी गोष्टींवर त्याचे जे एक असर आहे, ते एक इन्फ्लुएन्स आहे, त्याच्यामधून काही जर फोर्स किंवा काही एंटिटी जर आपल्याला जरी दिसत नसेल तरी त्याचं आपण अस्तित्व जाणून घेऊ शकतो. तर काही गोष्टी जाणून घेण्यापलीकडे नसतात, आणि केवळ अशा गोष्टी आहेत ज्यांची आपल्याला अद्याप माहिती नाही, परंतु विज्ञानाचा आणि प्रत्यक्ष कृतीच्या प्रयत्नातून त्या उघड व ज्ञात होऊ शकतात. आणि अ, अ, विज्ञानामध्ये असा एक नियम आहे, जसं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर आणि एनर्जी आहे, तसाच इन्फॉर्मेशनच्या कन्झर्वेशनचाही एक एक प्रिन्सिपल आहे. आणि तो मुख्यतः क्वांटम मेकॅनिक्स मधलं एक सेंट्रल प्रिन्सिपल आहे की इन्फॉर्मेशन जे आहे ते डिस्ट्रॉय नाही, ते मागे वळून बघ. म्हणजे जर आपल्याकडे जर पूर्ण इन्फॉर्मेशन असली तर आपण गोष्ट म्हणजे याच्या आधी काय होतं हे आपण पूर्णपणे जाणून घेऊ शकतो. जरी आपण बिग बँग नाही बघू शकत, पण ते बिग बँग मधून निघालेल्या रेडिएशनला बघून आणि वेगळ्या वेगळ्या ताऱ्यांचा, आकाशगंगांचा जसं जो एक मुवमेंट आहे, जो एक त्यांचा जो युनिव्हर्स एक्सपांड होत आहे, ते बघून आपण असं म्हणू शकतो की बिग बँग 13 बिलियन वर्षांआधी झालं होतं. तर हे जे आहे, हे हे मार्क्सवादी दार्शनिक भौतिकवाद हे म्हणते की आपण जग आणि त्याचे नियम जाणून घेता येऊ शकतो, जाणून घेता येतात. आणि मग जेव्हा आपण निसर्गाच्या अभ्यासाकडून समाजाच्या अभ्यासाकडे वळतो, तर हे जे प्रिन्सिपल आहे ते आपण सोबत घेतो. तर जर निसर्गातील घटनांमधील संबंधांचे परस्पर अवलंबन, इंटरडिपेंडन्स हे निसर्गाच्या विकासाचे नियम असतील, तर त्यावरून हे देखील निष्पन्न होते की सामाजिक जीवनातील घटनांमधील संबंध आणि परस्पर
अवलंबन हे समाजाच्या विकासाचे नियम आहेत आणि काही काही योगायोगाची गोष्ट नाहीये. म्हणजे काय म्हणण्याचा प्रयत्न होत आहे की समाजाच्या विकासात, समाजाच्या इतिहासात कोणती गोष्ट अशी ऍक्सिडेंटली, अशी अपघाताने अशी घडून नाही. त्याच्या मागे काहीतरी कारण असतं. त्यावेळेसच्या म्हणजे समाजाच्या विकासामध्ये जे काही घटक असतात, जे काही परिस्थिती असते, त्याच्यामधून जे वेगवेगळे कारण निर्माण होतात, त्याच्यामधून काहीतरी एक परिणाम निर्माण होतो. तर काही गोष्टी योगायोगाने होत नाही. म्हणून सामाजिक जीवन किंवा समाजाचा इतिहास हा केवळ आकस्मिक घटनांसमोर राहत नाही. तर समाजाचा इतिहास हा निश्चित नियमानुसार होणारा समाजाचा विकास बनतो आणि समाजाच्या इतिहासाचा अभ्यास हे एक शास्त्र, म्हणजे त्याला मार्क्सने इंग्रजीत सायन्स असं म्हणतात. एक शास्त्र एक बनते, त्याची एक पद्धत असते. आणि यामध्ये मार्क्स ही मांडणी करतो. इट इज नॉट द कॉन्शियसनेस ऑफ मेन दॅट डिटरमाइन्स देअर बिंग, बट ऑन द कॉन्ट्ररी देअर सोशल बिंग दॅट डिटरमाइन्स देअर कॉन्शियसनेस. म्हणजे कॉन्शियसनेस, जाणीव, हे अस्तित्व नाही डिटरमाइन करत. पण जे सामाजिक अस्तित्व आहे आपलं, त्यामुळे आपल्या मनात जे विचार आहे त्यांची निर्मिती होते. तर इथून आपण वळतो ऐतिहासिक भौतिकवादावरती, हिस्टॉरिकल मटेरियलिझमकडे. तर हिस्टॉरिकल मटेरियलिझम काय म्हणजे म्हणत आहे की समाजाच्या भौतिक जीवनाची परिस्थिती जी आहे, म्हणजे भौतिक जीवनाची परिस्थितीवरती खूप सारे ताकद शक्य असतात, ते म्हणजे परस्पर एकासोबत म्हणजे त्याच्यावरती इन्फ्लुएन्स करत राहतात. भूगोल एक परिस्थिती आहे. कोणत्याही लोकांच्या, कोणत्याही राष्ट्राचं तो जे भूगोल आहे, ते तिथे जे राहतात लोक, त्यांच्या जीवनावरती खूप मोठा, त्यांच्या विकासावरती, त्यांच्या समाजाच्या विकासावर, इतिहासाच्या विकासावरती त्याचा इन्फ्लुएन्स असते. पण ही मुख्य निर्णायक शक्ती आहे का? तर असं नाही. तर का? कारण की जसं आपला देश आहे, हिमालय ही पर्वत शृंखला लाखो वर्ष जुनी आहे आणि ती तशी तशी आहे. पण जर तशी तशी आहे, तर त्याचा असर आपल्या विकासावरती जरी पडत असेल, तरी ते मुख्य निर्णायक शक्ती नाहीये. कारण की आपला विकास कधी, आपल्या समाजाचा विकास कधी खूप खूप वर्षांपर्यंत थांबला दिसतो, कधी मग तो वाढतो, कधी तर तो कसा वाढतो. तर काय, लोकसंख्या ही अजून एक म्हणजे भौतिक जीवनाची परिस्थिती म्हणजे एका प्रकारे आहे. तर तिचा म्हणजे ती मुख्य निर्णायक शक्ती आहे का? तर त्याच्यामध्येही एक नकारात्मक उत्तर भेटते. तर का, की जर लोकसंख्या, जर ही मुख्य निर्णायक शक्ती असती, तर भारत आज पूर्ण जगातला सगळ्यात विकसित देश असता. कारण की आपली जनसंख्या, आपली लोकसंख्या सगळ्यात जास्ती आजच्या काळात आहे. पण असं आपण होताना बघत नाही. म्हणजे जितका विकास म्हणजे बाकी देशांमध्ये झालेला आहे, तितका भारतात नाही झाला. भारताची लोकसंख्या खूप प्रचंड असली तरी पण. तर कोणती मुख्य निर्णायक शक्ती आहे? तर ऐतिहासिक भौतिकवाद काय म्हणते की मानवी अस्तित्वासाठी जे आवश्यक असलेले जीवन साधने आहेत, म्हणजे काय, तर खाद्य, पाणी, कपडे, राहायची म्हणजे चपला, राहायची जागा, आणि आज आणि आता जे काही म्हणजे अशी जीवन साधने म्हणजे आहे, जे आपल्याला ज्याची गरज आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन ही एक झालं. त्यामध्ये आपला आता आजकाल आपण, कारण की डिजिटली म्हणजे आपले एक मध्ये एक इम्पॉर्टन्स वाढलेलं आहे. तर हे जे आपल्या जे गॅजेट म्हणावं किंवा हे जे आहे, तेही यामध्ये येतात. तर हे सगळे जीवन साधने मिळवण्याची पद्धती आहेत आणि समाजाच्या जीवनासाठी आणि विकासासाठी अपरिहार्य असलेल्या भौतिक मूल्यांची उत्पादन पद्धती, म्हणजेच मोड ऑफ प्रोडक्शन, हीच मुख्य निर्णायक शक्ती असं ऐतिहासिक भौतिकवाद म्हणतो. म्हणजे जे मोड ऑफ प्रोडक्शन आहे, ज्या प्रकारे, ज्या उत्पादन पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टींचे उत्पादन करतो, ते त्याचा म्हणजे समाजाच्या विकासावर सगळ्यात जास्ती निर्णायक त्याचा एक असर पडतो. हा. तर जगण्यासाठी म्हणजे जे काही आपल्याला लागतं, अन्न, वस्त्र, पात्र आणि निवारा, इंधन इत्यादी, या ज्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आपल्याला असते, त्याची त्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचे उत्पादन करण्यासाठी जे काही साधने असतात. म्हणजे कसं आहे की आता मी तर उदाहरणाने म्हणजे समजत होतो की समजा आता इंधन आहे.
आधीच्या काळात इंधन म्हणजे काय होतं, लाकूड होतं. तर लाकूड कसं, की लाकूड जरी निसर्गात आपल्याला भेटत आहे, एखाद्या झाडाची फांदी वाळते आणि ती खाली पडते, मग त्याला कोणीतरी जाऊन उचलतो. तर त्याचं उत्पादन कसं झालं, म्हणजे आपण हाताने, म्हणजे हातही उत्पादनाची साधन, म्हणजे माणसाचा हात म्हणजे हा सगळ्यात म्हणजे बेसिक म्हणावं तर उत्पादनाचं एक साधन आहे. पण तसा अजून विकास होऊन त्याच्यामध्ये मग टूल्स निर्माण होतात. टूल कसे, की आधी पाषाण युग होतं, पाषाण युगापासून मग आपण लोह युगाकडे आलो. तर आपले साधने तसे तसे त्याचा विकास होत गेला. म्हणजे आधी जेव्हा काही लाकूड जर आपल्याला तोडायचं राहिलं तर गोट्याने बनलेली कुऱ्हाड असायची, तिचे जे पाषाण युगाचे जे कुऱ्हाडी जे भेटले आहे, मग नंतर ते लोखंडाचे बनायला लागले, त्यामुळे त्याची धार वाढली, त्याची त्याची एक ड्युरेबिलिटी वाढली, त्याच्यामुळे जास्ती म्हणजे एक उत्पादन होऊ लागलं. तर या सगळे हे जे भौतिक गरजा पूर्ण करायसाठी दोन गोष्टींची जी गरज पडते, एक तर उत्पादनाची साधने, आणि म्हणजे ते साधने वापरायसाठी जे माणसं आहे, आणि ते माणसाला जे म्हणजे माणसाने जे स्किल पाहिजे ते वापरायसाठी, ते तर याची गरज पडते. तर हे जे उत्पादन साधने आहे, ज्याच्या ज्याच्या आधारे भौतिक मूल्यांचे उत्पादन केले जाते, आणि जे लोक विशिष्ट उत्पादन म्हणजे ज्यासाठी जे अनुभव लागते, श्रम कौशल्य लागते, आणि म्हणजे जे ह्युमन पोटेन्शियल जे लागते, ते हे सर्व एकत्रितपणे, हे सर्व घटक जे आहे, हे एकत्रितपणे समाजाची उत्पादक शक्ती किंवा प्रोडक्टिव्ह फोर्सेस ऑफ सोसायटी म्हणतात. प्रोडक्टिव्ह फोर्सेस म्हणजे इन शॉर्ट उत्पादक शक्ती. उत्पादक शक्ती म्हणजे उत्पादन साधने आणि जे लेबर पॉवर जे आहे, जे त्यामध्ये अनुभव आणि श्रम हे म्हणजे त्यामध्ये येते. तर आपण काय बघतो, की उत्पादन पद्धती जी होती, मोड ऑफ प्रोडक्शन, त्याचा एकच पैलू जो आहे तो उत्पादक शक्ती आहे. दुसरा पैलू काय आहे, की जो भौतिक मूल्यांच्या उत्पादनासाठी माणसे वापरत असलेल्या निसर्गातील वस्तू आणि शक्तींशी असलेले त्यांचे जे नाते आहे, ते ते उत्पादन पद्धतीचे एक पैलू. आणि दुसरा पैलू म्हणजे जे संबंध आहे, म्हणजे उत्पादनाचा किंवा उत्पादन पद्धतीचा च्या प्रक्रियेत मानवांच्या परस्परांशी असलेले संबंध, म्हणजे मानवांची उत्पादन संबंध, म्हणजे जे ते रिलेशन ऑफ प्रोडक्शन. तर याच्यामध्ये नंतर जे एक हे आहे, की भौतिक मूल्य निर्माण करण्यासाठी निसर्गाशी संघर्ष करताना आणि निसर्गाचा वापर करताना मानव एकमेकांपासून अलिप्त राहून किंवा स्वतंत्र व्यक्ती म्हणून कार्य करीत नाही, तर ते एकत्रितपणे समूहाने आणि समाजात राहूनच हे कार्य करतात. तर हे मांडणं का म्हणजे गरजेचं आहे, कारण की मार्क्स ज्या अर्थशास्त्रज्ञांच्या कामावरती बिल्ड करत आहे, त्यांना तो ज्यांना क्रिटिक करत आहे, म्हणजे ऍडम स्मिथ आणि डेव्हिड रिकार्डो सारखे जे अर्थशास्त्रज्ञ आहेत, त्यांचं जर आपण लिखाण वाचलं तर आपल्याला असं माहित पडतं, की ते त्यांचा जो स्टार्टिंग पॉइंट आहे, जिथून ते आपलं म्हणजे अनालिसिस सुरू करतात, तो म्हणजे एक इंडिव्हिज्युअल इंडिपेंडंट व्यक्ती असा आहे. म्हणजे जर रुसोचा सोशल कॉन्ट्रॅक्ट थेअरी जरी आपण बघितला, तर रुसो सोशल कॉन्ट्रॅक्ट थेअरी काय म्हणतो, की पहिले आधी इंडिव्हिज्युअल असे म्हणजे स्वतंत्र व्यक्ती असे निसर्गात आढळत होते, ते सोबत आले, त्यांनी एका दुसऱ्यासोबत एक कॉन्ट्रॅक्ट केला, एक त्यांनी करारनामा केला, सोशल कॉन्ट्रॅक्ट केला, आणि म्हणून समाज उत्पन्न झाला. तसंच हे ऍडम स्मिथ आणि डेव्हिड रिकार्डो काय करत होते, म्हणणं ज्या प्रकारे त्यांचं जे अनालिसिस ज्या प्रकारे सुरू होते, ते मार्क्स म्हणते की ज्या प्रकारे रॉबिन्सन क्रुसो ही जी कादंबरी होती, ज्यामध्ये रॉबिन्सन क्रुसो हा व्यक्ती एका जहाजावर समुद्रामध्ये प्रवास करत राहतो, काहीतरी वारा वादळ येते आणि तो त्याचं जहाज बुडते आणि तो एका बेटावरती पोहोचतो, आणि त्या बेटावर तो एकटाच राहतो. तर तसेच हे, आणि त्यांना रॉबिन्सन म्हणते म्हणून स्मिथ आणि रिकार्डोला मार्क्स, की हे तिथून सुरुवात करतात. पण निसर्गात असं कधी घडलं का, किंवा मानवी इतिहासात मानवाच्या इव्होल्युशन मध्ये असं कधी घडलं का, की पहिले व्यक्ती वेगळे वेगळे होते, मग ते सोबत आले आणि त्यांनी समाज बनवलं? तसं नाही. समाजात समाजाचा विकास एकत्रितपणेच झाला.
मानव जे उत्पादन करतो ते समाजातच करतो, समाजाबाहेर नाही करत. आणि मार्क्स हे आपल्या वेगवेगळ्या पुस्तकात वारंवार मांडतोही की जर असं कधी झालंही असेल तर हे रॉबिन्सन क्रुसो सारखंच होतं, की एखादी व्यक्ती समाजामध्ये राहून उत्पादन करतो, तिथे वाढतो, मोठा होतो, तिथले उत्पादन कसं करतात हे बघतो, आणि कधी चुकीने, कधी स्वतःहून, काही वेगळ्या कारणाने समाजापासून अलिप्त, समाजापासून वेगळा होऊन राहतो, एखाद्या म्हणजे साधू सारखा किंवा समाज सोडून, तेव्हा हे होतं. पण हे समाजाचा नैसर्गिक नियम हा असा नाहीये की म्हणजे व्यक्ती, मानव एकामेकापासून अलिप्त राहून स्वतंत्रपणे हे कार्य करतील. तर म्हणून उत्पादन संबंध म्हणजे मानवांचा एका दुसऱ्याशी उत्पादनाच्या निगडीत जे संबंध आहेत ते, हे हा दुसरा पैलू आहे. उत्पादक शक्ती आणि उत्पादन संबंध हे सोबत जेव्हा मिळतात, म्हणजे उत्पादन म्हणजे उत्पादनाची पद्धत, त्याच्यामध्ये हे जे दोन गोष्टींचा समावेश आहे, भौतिक मूल्य निर्माण करणं, ती त्यांचं जे एका एकता आहे, एक युनिटी आहे, एकात्मकता आहे, हे जेव्हा सोबत येते तेव्हा आपण उत्पादन संबंध आणि उत्पादक शक्ती ह्याच्यासोबत आहे, तेव्हा उत्पादन म्हणजे उत्पादन पद्धती हे एक कन्सेप्शन, हे एक 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 युनिटी एक अशी निर्माण एक होते असं आपण म्हणू शकतो. मार्क्स याच्यामध्ये हे खूप महत्वाची एक गोष्ट इथे मांडतो त्याच्या ग्रुंडरीस या ग्रंथामध्ये, की प्रत्येक समाजामध्ये एक पर्टिक्युलर उत्पादनाची पद्धती असते, जी बाकीच्या जितके उत्पादन म्हणजे उत्पादनाची पद्धत त्यांच्यावरती त्याचं एक वर्चस्व असते. म्हणजे एकाच वेळेस जसं आजच्याही आपल्या, आपण जर बघू भारतीय समाजात, तर भांडवली उत्पादन पद्धती आहे, पण त्यासोबत वेगळ्या वेगळ्या उत्पादन पद्धती सोबतच कार्यरत आहे. म्हणजे आपण बघतो की काही संबंधी सामांतिक संबंधी आपल्याला दिसून येतील, काही त्याच्यापेक्षाही जुने संबंध आपल्याला दिसून येतील, जाती व्यवस्था आत्ताही आपल्या समाजात आहे. पण आपण काय बघतो की एक ही जी विशिष्ट एक उत्पादन पद्धती आहे, भांडवली उत्पादन पद्धती जशी आजच्या समाजात आहे, ही बाकीच्यांवरती म्हणजे त्याचं वर्चस्व असते. पण वर्चस्व कसं असते की इट इज अ जनरल इल्युमिनेशन विच बेज ऑल दी अदर कलर्स अँड मॉडिफाईड देअर पर्टिक्युलॅरिटी. म्हणजे की एका प्रकारे जसा आधी जसे स्ट्रीट लाईट होते, जे सोडियम स्ट्रीट लाईट होते, त्यांचा जो एक पिवळा असा अ, एक उजेड यायचा, त्याच्यामध्ये जे काही त्याच्यासमोर ठेवावं, ज्याही रंगाच्या गोष्टी त्या समोर ठेवायच्या सगळ्या पिवळ्या दिसायच्या. तसंच हे म्हणजे एका प्रकारे इथे होतंय की बाकी रंगांना आपल्या रंगात रंगवून घेणे एका प्रकारे. तर मला म्हणायचं की जसं बुर्जवा समाजामध्ये शेती ही इंडस्ट्रीची एक ब्रांच बनून जाते, त्याच्यामध्ये भांडवलाचे इट इज डॉमिनेटेड बाय कॅपिटल. भांडवल त्याच्यावरती डॉमिनेट करते, त्याच्यावरती वर्चस्व त्याच्यावरती गाजवतो. आणि म्हणूनच कॅपिटल इज दी ऑल डॉमिनेटिंग इकॉनॉमिक पॉवर ऑफ बुर्जुआ सोसायटी. बुर्जुआ समाजात कॅपिटलच म्हणजे पूर्णपणे जे आहे ते बाकीच्या उत्पादन पद्धतींवर त्याचं एक डॉमिनेशन असतं, आणि म्हणून तिथूनच अनालिसिस सुरू करावं लागतं. हे असं मार्क्स मांडतो. त्याच्यामधून म्हणून आपण जे त्याच्यामधून समजून जे घेऊ शकतो की एकाच समाजात वेगळ्या वेगळ्या प्रकारची उत्पादन पद्धती एकाच वेळेस कार्यरत असू शकतात, पण एक उत्पादन पद्धती बाकीच्यांवर वर्चस्व आपलं एक गाजवते. तर उत्पादनाचे काही वैशिष्ट्य आहेत, 3 वैशिष्ट्य आहेत. त्यामुळे पहिलं वैशिष्ट्य काय आहे ते आपण तिकडे वळू. तर उत्पादनाचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे ते कधी एका स्थितीत दीर्घकाळ स्थिर नाही राहत. तर ते त्याचा एक सदैव बदल आणि विकास होत राहते, म्हणजे अनित्यवादी एक प्रक्रिया होते, जे आपण आधी बघितलं निसर्गाच्या च्या एक द्वंद्वात्मक अभ्यासाच्या मधून जे एक प्रिन्सिपल आपण बघितले, त्याचं इकडे समाजाच्या विकासावर कसा म्हणजे एक सर पडतो, आपण कसं आपण लावून घेऊ शकतो ते एक दिसतं. तर उत्पादन पद्धतीमध्ये जे बदल होतात त्यामुळे संपूर्ण सामाजिक व्यवस्था, सामाजिक विचार, राजकीय दृष्टिकोन आणि राजकीय संस्थांमध्ये अपरिहार्यपणे बदल घडत राहतात. म्हणजे ते पूर्ण सामाजिक आणि राजकीय रचनेची पुनर्रचना घडवणं. समाजाच्या विकासाचा समाजाच्या विकासाचा इतिहास हा प्रामुख्याने उत्पादनाच्या विकासाचा इतिहास आहे, असं ऐतिहासिक भौतिकवाद मानतोय. तो म्हणजे तो एकानंतर एक जे उत्पादन पद्धती आल्या आणि उत्पादन शक्ती, आणि त्यामुळे उत्पादन शक्ती आणि
उत्पादन संबंध यांचा जो विकास झाला तसाच इतिहास आहे. तर कसं, तर ज्या काळी म्हणजे माणसाची अवस्था म्हणजे अजून प्रिमिटिव्ह होती एका प्रकारे, की शेतीचा शोध नाही लागला होता, तेव्हा एक समाज व्यवस्था वेगळी होती. तेव्हा कारण की मग त्यानंतर जेव्हा शेतीचा विकास झाला, शेतीचा म्हणजे शोध लावला गेला, उत्पादनाची पद्धत ही शेती झाली, तेव्हा मग आपण काय बघतो की जे टोळ्या आहेत, जे जागोजागी म्हणजे अ, ते एका जागी स्थिर न राहता जागोजागी म्हणजे फिरत होत्या, त्या जागोजागी स्थिर झाल्या. जमिनीला एक मूल्य भेटतो. जमिनीचं म्हणजे एक आधी कम्युनल प्रॉपर्टी म्हणून जमिनीचा एक हे होते. मग त्याच्यामधून राजेशाही निर्माण होते. राजेशाही निर्माण झाल्यावरती एक जमीन जी आहे ते सामूहिक म्हणजे एक प्रॉपर्टी पासून त्याचं एक निजी प्रॉपर्टीकडे एक वाटचाल सुरू होते. तर तसंच म्हणजे पाषाण युगापासून गुहा युगामध्ये गेल्यानंतर त्याचा समाजावरती एक परिणाम पडतो. तसंच आधुनिक युगात जर बघितलं तर जे औद्योगिक क्रांती झाली त्याच्यामुळे सामाजिक जे संबंध आहे उत्पादनाचे, उत्पादन संबंध आहे त्याच्यावरती आणि उत्पादक शक्तीचा जो एक विकास झाला त्यामुळे उत्पादन संबंधाचाही एक विकास. म्हणून सामाजिक विकासाचा इतिहास हा त्याच वेळी भौतिक मूल्य निर्माण करणाऱ्या उत्पादकांचा म्हणजेच त्या कष्टकरी जनसमूहांचा इतिहास आहे, जे उत्पादन प्रक्रियेतील मुख्य शक्ती आहे आणि जे समाजाच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या भौतिक मूल्यांचे उत्पादन करतात. म्हणजे हे एक खूप खूप एक महत्वाची गोष्ट इथे अ, इथे ऐतिहासिक भौतिकवादामध्ये मांडली गेलेली आहे. ती का मांडली गेली म्हणजे कारण की याआधी काय आपण बघतो की थॉमस कार्लाइल जसा एक विचारक होता, त्यांनी ग्रेट मॅन थिअरी ऑफ हिस्ट्री अशी ती मांडणी केली. पण ग्रेट मॅन थिअरी त्यांनी जरी मांडली केली असेल तरी इतिहासात मध्ये जास्ती तर जे इतिहास लिहिलं गेलं आधुनिक काळात ते ग्रेट मॅन थिअरी मधूनच लिहिलं. आधुनिक काळातही म्हणजे पुष्कळ इतिहास ग्रेट मॅन थिअरी लिहिलं. तर ग्रेट मॅन थिअरी म्हणजे काय आहे की मानवी इतिहास जो आहे तो मानवी इतिहासात काही अशी म्हणजे महान व्यक्तिमत्व जे झाली, असामान्य व्यक्तिमत्व त्यांचा इतिहास आहे. की इथले सामान्य व्यक्तिमत्व आहे, जे कष्टकारी जे जनसमूह आहे, जे बहुजन समूह आहेत, त्यांचा ते इतिहास नाही घडवत. इतिहास कोण घडवतो म्हणजे महान राजे महाराजे, महान म्हणजे व्यक्तिमत्व जे आहेत ते येतात इतिहासाच्या स्टेजवरती आणि ते आपल्या त्यांच्या असामान्य म्हणजे अ, असामान्यतातून ते इतिहासाला एक वळण देतात. मार्क्सवाद म्हणते की नाही, मार्क्सवादी संशोधन पद्धतीमध्ये नाही, असं नाही. इथले जे कष्टकरी जनसमूह आहे त्यांचा इतिहास म्हणजे ते, कारण की ते भौतिक मूल्य निर्माण करतात, ते उत्पादन करतात. उत्पादन पद्धतीमध्ये जी उत्पादक शक्ती आहे ते जे इथला कष्टकरी समाज आहे तो असल्यामुळे इतिहास, मानवी समाजाचा इतिहास म्हणजे त्याच्यामधल्या कष्टकरी जनसमूहाचा इतिहास हाच आहे. तर उत्पादनाचे नियम, उत्पादन शक्तीच्या आणि उत्पादन संबंधाच्या विकासाचे नियम, तसेच समाजाच्या आर्थिक विकासाचे नियम त्यांचा अभ्यास करणे आणि ते उघडकीस आणणे हा इतिहासशास्त्राचा प्रमुख कार्य आहे, असं एक ऐतिहासिक भौतिकवादाचं एक हे आहे. पण फक्त म्हणजे आर्थिकच म्हणजे आर्थिक विकासच आहे का, आता असं नाहीये, ते आपण समोर बघू अजून डिटेलमध्ये. पण आता एक बेसिक अंडरस्टँडिंग एक याच्यासाठी हे आपण एक हे वैशिष्ट्य समजून घेऊ. मग दुसरे वैशिष्ट्य ते म्हणजे की बदल आणि विकास हे नेहमी उत्पादक शक्तींमधील बदल आणि विकासापासून आणि प्रामुख्याने उत्पादन साधनामधील बदल आणि विकासापासून सुरू होतात. म्हणूनच उत्पादक शक्ती हा उत्पादनाचा सर्वाधिक गतिमान आणि क्रांतिकारी घटक आहे. सर्वप्रथम समाजाच्या उत्पादक शक्तीमध्ये बदल व विकास होतो आणि त्यानंतर बदलांवर अवलंबून व त्यांच्याशी सुसंगत असे लोकांचे उत्पादन संबंध म्हणजेच त्यांचे आर्थिक संबंध बदलतात. म्हणजे उत्पादक शक्ती जी आहे त्यामध्ये एक टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन हा एक मेन एक फॅक्टर आहेच. त्यामध्ये जसं जसे जसे बदल विकास होत राहतो त्याचा एक एक इफेक्ट, एक रिपल इफेक्ट हा बाकी उत्पादक शक्ती वाढल्यामुळे त्याच्यामध्ये विकास झाल्यामुळे उत्पादन संबंधावरही पडतो. तसा हा एक जरी याच्यामध्ये काही एक्सेप्शन पण आपण बघू शकतो आणि ही मार्क्स ही मांडतो. मार्क्स ची जर कॅपिटलच्या व्हॉल्युमची जी नवीन म्हणजे नवीन तर नाही
जी पेंग्विनची जी आवृत्ती आहे त्याच्यामध्ये जे एक अपेंडिक्स आहे त्याच्यामध्ये मार्क्स एक फॉर्मल अँड रिअल सबसम्पशन अंडर कॅपिटल हे एक सिद्धांत मांडतो. तर तो मांडतो की हे शक्य आहे की उत्पादन संबंधामध्ये विकास आधी होऊ शकतो आणि मग उत्पादक शक्तीमध्ये विकास होईल, हे शक्य आहे फॉर्मल सबसम्पशन अंडर कॅपिटल. पण ते कधी होते, जसं आपण बघू आपल्याच म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 1875 मध्ये लखनौच्या दंगली जेव्हा घडल्या त्या काळात जो समाज होता तिथले उत्पादन संबंध आधी बदलले. कारण की वसाहतवादी एका वसाहतवादामुळे तिथले जे आर्थिक संबंध, न्यायिक संबंध, सामाजिक संबंध हे आधी बदलण्यात आले. पण जी उत्पादक शक्ती होती, जी तेव्हाची टेक्नॉलॉजी होती, ती त्याच्या आधीच्या काळाच्या टेक्नॉलॉजी सारखी त्यामध्ये खूप मोठे बदल नाही घडून आले. पण हे एक एक्सेप्शन म्हणून म्हणता येईल, कारण की हे एक वसाहतवादाच्या जे एक वसाहतवाद म्हणजे साम्राज्यवादाचं एक रूप, त्याच्यामध्ये साम्राज्यवाद म्हणजे स्वतःच एक भांडवलशाहीचा एक रूप, त्याच्यामध्येच झालेले हे एक एक म्हणजे त्याच्या अंदर त्याच्या त्याच्या खालीच झालेले हे बदल असल्यामुळे हा एक एक्सेप्शन म्हणून आपण त्याला इथे बघू शकतो. तर असं ही नाही म्हणता येईल की उत्पादन संबंध हे उत्पादन शक्तींच्या विकासावर प्रभाव पाडत नाहीत किंवा उत्पादन शक्ती हे उत्पादन संबंधावर अवलंबून नसतात, हे आपण नाही म्हणू शकत. जरी त्यांचा विकास जो आहे तो उत्पादन शक्तीच्या विकासावर अवलंबून असतो, तरी उत्पादन संबंध हे उत्पादन शक्तींच्या विकासावर प्रतिक्रिया देऊन त्याला गती देतात किंवा मंदावतात. म्हणजे आता आपण कसं बघतो की कधी कधी काय होतं की उत्पादन शक्ती याचा जरी विकास झाला असेल, जरी औद्योगिक क्रांती झाली असेल, तरी उत्पादनाचे संबंध हे मागच्या काळातले उत्पादन संबंध हे एका म्हणजे एका गेलेल्या काळातले संबंध असल्यामुळे ते समाजाच्या आणि मुख्यतः उत्पादन शक्तीच्या विकासावरच्या गतीला मंदावतात. तर अशा वेळेस काय होते, अशा वेळेस अंतर्विरोध निर्माण. तो अंतर्विरोध कशामध्ये निर्माण होते की उत्पादन संबंध आणि उत्पादन शक्ती त्या दोघांमध्ये हा एक एक अंतर्विरोध एका प्रकारे निर्माण, की जर उत्पादन शक्ती म्हणजे त्याच्यामध्ये एक तो श्रमजीवी समाज आहे, जो कष्ट करणारा जो समाज आहे, बहुजन समाज आहे, म्हणजे एक उत्पादन संबंध जर असे असले की त्यांची पूर्ण उत्पादक शक्ती उपयोगात नाही येऊ शकत आहे एका समाजाच्या, एका अर्थव्यवस्थेच्या, आणि ती वाया जात आहे. जरी अ, जरी त्यांची जरी म्हणजे ती शक्ती जर उपयोगात आणली तर अजून विकास होऊ शकतो. तर एक आंतरविरोध निर्माण होतो. त्याच्यामधून मग आपण तिसऱ्या वैशिष्ट्याकडे मग 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 वाढतो की नवीन उत्पादन शक्तींचा आणि त्यांच्या अनुरूप असलेल्या उत्पादन संबंधाचा उदय हा जुन्या व्यवस्थेच्या लोप पावल्यानंतर त्या व्यवस्थेपासून वेगळा न होत्या जुन्या व्यवस्थेच्या अंतर्गतच होतो. हे माणसाच्या हेतू परस्पर आणि जाणीवपूर्वक केलेल्या कृतीचा परिणाम म्हणून घडत नाही, तर उत्स्फूर्तपणे, अजातपणे आणि माणसाच्या इच्छेपासून स्वतंत्रपणे घडते. म्हणजे काय, म्हणजे जसा जेम्स वॉट आहे, जेम्स वॉटनी स्टीम इंजिनचा शोध लावला, आपल्याला माहिती. मला जेम्स वॉटनी जेव्हा स्टीम इंजिनचा शोध लावला, जेव्हा पेटंट केलं, जेव्हा त्याला म्हणजे मार्केटमध्ये आणलं, बाजारात आणलं, तेव्हा त्यांनी हे विचार करून नाही केलं की याच्या आधारे मी हे जे जुनी एक समाज व्यवस्था आहे, जी सामंती समाज व्यवस्था आहे, त्याला नष्ट करेल. किंवा जे एक स्पिनिंग जर्नी होती त्याच्यानी म्हणजे अ, कापसाला कापसाचे धागे बनवण्याची जो प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये फार म्हणजे एक क्रांतिकारक बदल घडून आणला. त्याचा जेव्हा आविष्कार करण्यात आला तेव्हा हे कधीच विचार नाही ज्यांनी कोणी आविष्कार केला की यामुळे काहीतरी म्हणजे क्रांतिकारी बदल घडून येईल आणि हा जो जुनी समाजव्यवस्था आहे पूर्णपणे नष्ट होईल आणि एक नवीन समाजव्यवस्था इथे निर्माण होईल. तर हे जाणीवपूर्वक केलेले कृतीचे परिणाम म्हणण्यात आलं. तर हे एक अजानपणे, उत्स्फूर्तपणे हे जे आहे स्वतंत्रपणे घडलेली एक गोष्ट आहे. म्हणजे उत्पादनाची एखादी विशिष्ट पद्धत निवडण्याचे स्वातंत्र्य मानवाला नसते. कारण जेव्हा एखादी नवीन पिढी जीवनात प्रवेश करते तेव्हा तिला मागील पिढ्यांच्या कार्याचा परिणाम म्हणून उत्पादक शक्ती आणि उत्पादन संबंध आधीच अस्तित्वात असलेले आढळतात.
त्यामुळे भौतिक मूल्य निर्माण करण्याचे उत्पादनाच्या क्षेत्रात जे काही तयार स्वरूपात उपलब्ध असते ते स्वीकारणे आणि त्यानुसार स्वतःला जुळवून घेणे या पिढीला भाग पडते. पण काय होते की उत्पादनाचे एखादे साधन किंवा उत्पादक शक्तीचा एखादा घटक सुधारताना त्या सुधारणेचा काय सामाजिक परिणाम होईल याचा विचार मानव करीत नाही किंवा त्याला त्याची जाणीव नसते. तर आपले दैनंदिन हिताचा, श्रम हलके करण्याचा आणि स्वतःसाठी काहीतरी प्रत्यक्ष व मूर्त लाभ मिळवण्याचे विचार याच्यामधून उत्पादन शक्तीमध्ये एक सुधारणा होतात, बदल होतात, विकास होते आणि त्यामुळे मग त्याचा एक असर समाजावर असा पडतो. मार्क्स त्याच्यावर काय म्हणजे मांडतो बघा की इन द सोशल प्रोडक्शन ऑफ देअर लाईफ मॅन एंटर इन टू डेफिनेट. मॅन इथे वारंवार मार्क्स वापरतो, पण याच्यामध्ये एक गोष्ट म्हणजे मांडावं लागते की मार्क्स जर्मन मध्ये लिहितो. जर्मन मधला शब्द आहे मेन्श. मेन्श म्हणजे जसा आपला मराठी मधला मानव आहे, त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघंही येतात. पण जेव्हा इंग्रजी जेव्हा भाषांतर होते तेव्हा त्या मेन्शला मेन करण्यात आलं आणि म्हणून तो एक खूप लिंगसूचक असा एक शब्द राहिला. पण जेव्हा जिथे जिथे मेन येते तिथे ते मानव असा आपण त्याला ह्युमन म्हणून असंच म्हणून आपण त्याला पाहतो. तर इन द सोशल प्रोडक्शन ऑफ देअर लाईफ ह्युमन्स एंटर इन टू डेफिनेट रिलेशन दॅट आर इनडिस्पेन्सिबल अँड इंडिपेंडंट ऑफ देअर विल. म्हणजे त्यांच्या इच्छेच्या स्वतंत्रपणे हे ते डेफिनेट रिलेशन मध्ये त्यांचे जे उत्पादन संबंध त्याच्यामध्ये ते ते एंटर होतात. तर रिलेशन ऑफ प्रोडक्शन विच करस्पॉन्ड्स टू अ डेफिनेट स्टेज ऑफ डेव्हलपमेंट ऑफ देअर मटेरियल प्रोडक्टिव्ह फोर्सेस. जे मटेरियल प्रोडक्टिव्ह फोर्सेस म्हणजे उत्पादन शक्ती यांचा जो एक भौतिक उत्पादन शक्ती जर म्हटलं तो विकासाचा जो एक स्टेज आहे त्याच्या अनुसार ते उत्पादन संबंधामध्ये त्यांचा एक एक करस्पॉन्डन्स असतो. तर हे द सम टोटल ऑफ these relations of production constitutes the economic structure of society, the real foundation on which rises the legal and political superstructure and to which correspond definite forms of social consciousness. आता हे जे एक सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये मिसइंटरप्रिटेशन होण्याचा खूप एक स्कोप आहे, पण त्याच्यामध्ये एक एक करून जर आपण समजून घेतलेला, जर आपण तोडून जर समजून घेतलं तर हे खूप म्हणजे एक समजून घेण्याची गरज आहे. काय आहे ते की सम टोटल ऑफ दिस रिलेशन ऑफ प्रोडक्शन, उत्पादन संबंध जे काही आहे त्यांची जी एक टोटॅलिटी आहे पूर्णपणे, ते समाजाचा एक आर्थिक जो पाया आहे तो होतो. तर रिलेशन ऑफ प्रोडक्शन मध्ये काय, रिलेशन ऑफ प्रोडक्शन मध्ये श्रमाचं विभाजनही होते, श्रमिकांचं विभाजनही होते. म्हणजे की जाती व्यवस्था जशी आपली जशी बघतो तेही इकॉनॉमिक स्ट्रक्चर ऑफ सोसायटीचा पार्ट आहे. त्याला असं वेगळं असं काहीतरी म्हणजे एक आयडियोलॉजिकल कन्स्ट्रक्ट म्हणजे घेऊन नाही समजून घेणार, ते मूर्खपणा आहे. तू जर केलं की तर जो समाजाचा खरा पाया आहे, रिअल फाउंडेशन, त्याच्यावरती हे लिगल आणि पॉलिटिकल म्हणजे जे सुपरस्ट्रक्चर तो इमला जो उभारला जातो आणि त्याच्या त्याला करस्पॉन्ड होणार आहे, त्याला म्हणजे त्याच्या त्याच्या सोबत जे काही सामाजिक जाणीवीचे जे एक फॉर्म आहेत ते या आर्थिक पायावरती उभारले जातात. आता पाया आणि इमला याचा खूप म्हणजे मिसइंटरप्रिटेशन एक झालेलं आहे. म्हणजे मार्क्सवादामध्येही झालाय, मार्क्सवादाच्या बाहेरही झाला आहे. मार्क्सवादाचे जे क्रिटिक आहेत त्यांनी खूप केलं आहे की मार्क्सवाद म्हणजे सगळ्या गोष्टींना आर्थिक संबंध, आर्थिक म्हणजे इकॉनॉमिक क्रूड इकॉनॉमिझम एका प्रकारे इकॉनॉमिक रिडक्शनिझम हे करतो. तर एंगल्स काय लिहितो बघा. एंगल्सनी 1890 मध्ये हा एक पत्र लिहिला, जे ब्लॉक करून एक व्यक्ती सामाजिक नेते होते त्यांना, समाजवादी नेते होते त्यांना. त्याच्यामध्ये तो म्हणतो की अकॉर्डिंग टू द मटेरियलिस्ट कॉन्सेप्शन ऑफ हिस्ट्री, म्हणजे भौतिकवादी इतिहासाच्या एका समजाच्या अनुसार, समजानुसार, the ultimately determining element in history is the production and reproduction of real life. Other than this, neither Marx nor I have ever asserted. म्हणजे प्रत्यक्ष जीवन, रिअल लाईफ याचं प्रोडक्शन, याचं उत्पादन आणि पुनरुत्पादन हे कसं होते हेच इतिहासाला एक दिशा देते. याच्या बाहेर मार्क्सनी आणि एंगल्स म्हणतो की मी असं याच्या बाहेर आम्ही काहीच नाही मांडलंय. आणि याला जर कोणी ट्विस्ट करून जर म्हणजे याला
जर हे म्हणत असेल की इकॉनॉमिक एलिमेंट म्हणजे आर्थिक जो एलिमेंट आहे तोच फक्त डिटरमाइन करतो इतिहास, तर तो व्यक्ती या आम्ही जे म्हटलं त्या प्रपोजिशनचा एक मिनिंगलेस, ऍबस्ट्रॅक्ट आणि सेन्सलेस फ्रेज बनवून देतो. तो म्हणतो की इकॉनॉमिक सिच्युएशन बेसिस आहे, पण जे बाकीचे सुपरस्ट्रक्चर आहे, जे बाकीच्या ज्या गोष्टी होत आहेत त्याच्यावर जो इमला जो बनलेला आहे, पाया आणि इमला एका इमारतीचा जसं असतो जो इमला आहे तो, त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वर्ग संघर्षाचे म्हणजे राजकीय रूप काय, स्वरूप काय आहे, त्याचे काय परिणाम येतात, आणि त्यामुळे मग समजा जे त्याच्यामधून जे राजकीय संघर्षातून निर्माण झालेले संविधान असो, त्यातले नियम असो, कायदे असो, किंवा किंवा जे या संघर्षामध्ये जे वेगवेगळे व्यक्ती आहेत त्यांच्या मेंदूमध्ये काय सुरू आहे, ते सगळ्या गोष्टी या एका दुसऱ्यांवरती परिणाम करतात. म्हणजे सुपरस्ट्रक्चर ही बेसवरती एक इन्फ्लुएन्स करतो. आणि हे लक्षात घेतल्या बिना फक्त आर्थिकच म्हणजे अर्थशास्त्र किंवा आर्थिक जे संबंध आहेत तेच सर्वसर्वी आहे हे म्हणणं एकदम चुकीचं आहे. या पत्रात एंगल्स समोर हेही म्हणतो की आम्ही आमच्यावरती असं म्हणजे आमचाही म्हणजे दोष आहे त्यामध्ये, असं नाही की म्हणजे आम्ही पूर्णपणे ते दोष नाही ते की, पण म्हणजे पार्टली वी आर ऑल्सो टू ब्लेम, की जेव्हा आम्ही आमचं म्हणजे जे काही ग्रंथ लिहितो तेव्हा आम्ही लिहित होतो हे जे अध्यात्मवादी आहे, हेगेलियन आहेत, बाकी सगळे जे असे विचारवंत आहेत त्यांच्या विरोधामध्ये लिहित होतो. म्हणून आम्हाला तेव्हा वेळ नव्हता आणि आम्ही यांना विरोध करण्यामध्येच एवढा म्हणजे आम्ही एक स्ट्रॉंगली हा आर्थिक बाजू आम्ही एवढी मांडली की त्यामुळे पुष्कळ लोकांना जे वरवरून म्हणजे आम्ही जे काही लिहिलं समजून घेतात, आणि पूर्णपणे कोणती थेअरी न समजून, आमची थेअरी न समजून त्याला अप्लाय करायच्या घाईत असतात. त्यामुळे हे असले सगळे जे उद्योग आहे, असले म्हणजे जे गैरसमज आहे, हे सगळे निर्माण झालेले आहे. आणि जो अखेरचा जो म्हणजे सेंटेन्स आहे तो म्हणजे बघून घेण्यासारखा आहे. अँड आय कॅनॉट एक्झाम्प्ट मेनी ऑफ द मोर रिसेंट मार्क्सिस्ट फ्रॉम दिस रिप्रोच, फॉर द मोस्ट अमेझिंग रबिश हॅज बीन प्रोड्यूस इन दिस क्वार्टर टू. तो म्हणतो की जे काही काही जे मार्क्सवादी स्वतःला म्हणून घेणारे जे लोक आहेत, ज्यांनी फक्त आर्थिक बाजूवरतीच भर दिला, ज्यांनी फक्त आर्थिक बाजूच ज्यांनी फक्त बघितली, आणि त्याच्यामध्ये आर्थिक बाजू म्हणजे रिडक्शनिझम, त्यामध्ये सामाजिक संबंध न बघून घेता सामाजिक काय असते फक्त त्यांनी जे हे सगळे जे निर्माण केले आहेत इतर गोष्टी ते रबिश आहे, फालतू आहे म्हणजे एका प्रकारे. आणि म्हणून हे समजून घेऊन आपण समोर जेव्हा बघतो की जसं कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा त्यामधलं जे हे खूप एक प्रचलित एक वाक्य आहे, एक मजकूर आहे, ते जर आपण वाचलं, जवळून वाचलं, तर आपल्याला काय म्हणजे माहित पडतं. आतापर्यंतच्या सगळ्या समाजांचा इतिहास म्हणजे समग्र लेखी इतिहास म्हणजेच वर्ग लढ्यांचाच इतिहास होय. स्वतंत्र नागरिक व गुलाम, पॅट्रिशियन व प्लिबियन, सरंजामदार व उदास, हुन्नर संघातील कारागीर व त्यांचे पदरचे मजदूर, थोडक्यात सांगायचे म्हणजे जुलूम करणारे आणि जुलुमाने गांजलेले, शोषक आणि शोषित यांच्या एकामेकांशी सतत विरोध असे, त्यांच्यात कधी प्रच्छन्न तर कधी प्रकट रीतीने अवयवात लढा चालू असे, व प्रत्येक वेळी त्या लढाचे पर्यवसान एकंदर समाज रचनेत क्रांतिकारी परिवर्तन होणे किंवा लढणाऱ्या वर्गांचा सारखाच नाश होणे हेच होत असे. तर दोन म्हणजे खूप एक इंटरेस्टिंग गोष्टी इकडे बघून घेण्यासारखे. एक तो म्हणताय की शोषक आणि शोषित, म्हणजे आपण कोणताही समाज बघितला, समाजाचा इतिहास बघितला किंवा म्हणजे लेखी इतिहास किंवा काय समाज सुरुवात, कोण शोषक आहे आणि कोण शोषित आहे, कोण जुलूम करणारे आणि कोण जुलुमाने गांजलेले हे बघून घेणे गरजेचं आहे. कारण की या दोघा वर्गांमधला जो संघर्ष आहे तो त्याच्यामधूनच इतिहास घडतो, त्याच्यामधूनच समाजाचा विकास घडतो. आणि एकतर समाज रचनेत क्रांतिकारी परिवर्तन होते, म्हणजे जुनी समाजव्यवस्था लोप पावते आणि नवीन समाजव्यवस्थेचा उदय होतो, किंवा लढणाऱ्या वर्गाचा सारखाच नाश होते. म्हणजे असंही नाही आहे, तिला इंग्रजीत म्हणतात टेलिओलॉजिकल कन्सेप्शन ऑफ हिस्ट्री, की इतिहास फक्त एका स्ट्रेट लाईनवर समोर वाढत जातो, की एक आधी सामंतवाद आला, मग मग भांडवलशाही आली, मग आता समाजवाद येईल, मग साम्यवाद येईल, असं नाही. असे होऊ शकते की हा जो संघर्ष आहे जे म्हणून क्रांतिकारी परिवर्तनच नाही. आणि आज आपण हे एकदम बघत आहोत ज्या प्रकारे म्हणजे क्लायमेट चेंज होत आहे आणि एक वास्तव म्हणून निर्माण झालेला आहे.
आणि प्रत्येक वर्षी आपण बघतो की ते अजूनही अजून त्याचे एक रौद्र रूप आपल्याला बघायला भेटते. तर लढणाऱ्या वर्गाने सारखाच नाश होते हेही शक्य आहे. तर साकेत सर, आपण थोडं वेळ आणि हो, चर्चेला हे करावं. बिलकुल बिलकुल 2-3 स्लाइड मला वाटते उरलेले आहेत. मी हा. फटाफट त्यांना थोडं समजून समोर मग आपण प्रश्न उत्तराकडे सुरू करू शकतो. तर एका विशिष्ट काळापर्यंत उत्पादन शक्तीचा विकास आणि उत्पादन संबंधामधील बदल हे मानवाच्या इच्छेपासून स्वतंत्रपणे व उत्स्फूर्तपणे घडत असतात. परंतु ही स्थिती केवळ एका विशिष्ट क्षणापर्यंत असते. म्हणजे जोपर्यंत नवीन आणि विकसित होणारे उत्पादन शक्ती योग्य अशा परिपक्वतेच्या टप्प्यावर पोहोचत नाही तोपर्यंतच. पण एकदा ते टप्प्यावर पोहोचले तर काय होते, की एकदा काय या नवीन उत्पादन शक्ती परिपक्व झाल्या की विद्यमान उत्पादन संबंध आणि त्यांचे पुरस्कर्ते अर्थात सत्ताधारी जो कोणी वर्ग असतो, एक असा अतिक्रमणीय किंवा ओलांडता न येणारा अडथळा बनतात, जो केवळ नवीन वर्गाच्या जाणीवपूर्वक कृतीद्वारेच दूर केला जाऊ शकतो. म्हणजे जो नवीन वर्ग आहे, जो संघर्ष करणारा वर्ग आहे, जो कष्टकरी वर्ग आहे, जो ज्याची उत्पादक शक्ती उत्पादन संबंधामुळे मंदावत आहे, जे ते तोच वर्ग जो आहे तो आपल्या संघर्षाने आपल्या जाणीवपूर्वक कृतीने हे समाजव्यवस्था बदलून नवीन समाजव्यवस्था तिकडे आणू शकतो. तर इथे हे जे पूर्ण कोट न बघता थोडा वेळ कमी असल्यामुळे आपण जरा अखेरचा जो सेंटेन्स आहे तो बघूया. Therefore, mankind always sets itself only such tasks as it can solve. Since looking at the matter more closely, it will always be found that the task itself arises only when the material conditions for its solution already exist or are at least in the process of formation. म्हणजे की भांडवलशाहीचा उदय प्राचीन काळात नाही झाला, तो सामंतशाही झाला. जेव्हा सामंतशाही लोक पाहायला आले, त्याच्यामध्ये उत्पादक शक्तींचा एका स्टेज पर्यंत एका विशिष्ट स्टेजमध्ये विकास झाला तेव्हा. तसंच एका तसंच म्हणजे मानवता जे आहे ते एका विशिष्ट म्हणजे इव्होल्युशन झालं त्यानंतरच म्हणजे त्यानंतर काय येईल हे बघू शकते. तर तर नो सोशल ऑर्डर एव्हर पेरिशेस बिफोर ऑल द प्रोडक्टिव्ह फोर्सेस फॉर विच देयर इज रूम इन इट हॅव डेव्हलप. म्हणजे जेव्हा प्रोडक्टिव्ह फोर्स उत्पादन जेव्हा डेव्हलप होते तेव्हा तो सामाजिक कोणती सोशल ऑर्डर असते तेव्हा तो संपायला लागतो, तो लोप पावायला लागतो आणि मग हायर रिलेशन ऑफ प्रोडक्शन ते तिथे अपिअर होतात. तर हा म्हणजे संक्षिप्त एका पद्धतीमध्ये मी द्वंदात्मक आणि ऐतिहासिक भौतिकवाद मांडण्याचा प्रयत्न केला आहे. खूप साऱ्या गोष्टी ज्यामुळे सुटलेल्या आहे, त्या गोष्टी मला अजून मांडायचे म्हणजे विचार होते, पण जेवढा आपल्याकडे वेळ आहे त्याच्यामध्ये एवढंच म्हणजे मांडता येऊ शकते. मार्क्सच्या अर्थशास्त्र विषयक विचार मी म्हणजे जे कॅपिटल असो, श्रम श्रम श्रमशक्ती आणि बाकी सगळे सरप्लस व्हॅल्यू कधी निर्माण होते, सगळं त्याच्यामध्ये मी एकदम गेलोच नाही, कारण की ते आपला म्हणजे ते एक स्वतंत्र एक टॉपिक आहे. तर हे पूर्ण म्हणजे आपलं हे संपवताना जिथून आपण सुरुवात केली होती मार्क्सच्या ज्या कोट पासून, तसंच म्हणजे त्याच प्रकारचा एक दुसरा कोट आहे जो खूप म्हणजे फेमस आहे, त्याच्यावर आपण थांबू की फिलॉसॉफर्स हॅव ओनली इंटरप्रिटेड द वर्ल्ड इन व्हेरियस वेज. दार्शनिकांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीने या जगाला इंटरप्रेट केलाय, पण मुद्दा आहे की याला असं बदलता येईल. त्याच्यावरती मी असं म्हणजे जे मला मांडायचं होते संपवता आपण मला वाटतं त्यानंतर प्रश्न उत्तर प्रश्नांकडे वळू शकतो. प्रोफेसर परदेशी. थँक्यू. आपण नेहमीच्या पद्धतीनं 2 दिवस जसं केलं तसं प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. हा हँड रेज करा, हात दाखवा. साकेत सर नाव घेतील आणि त्या पद्धतीनं पुढे जाऊ. किंवा ज्यांनी पहिलं केलं हात रेस त्यांनी विचारा. हा, मी विचारते. दीपाली कात्रे. विचार. सर, शेवटचं म्हणजे तुम्ही जे आता आशावाद मला एवढा वाटला की हे जे काही आता मुवमेंट आपल्या देशात आता चालू आहे कॉक्रोचची, तर संघर्ष करणारा वर्ग कृतीद्वारे तो दूर करू शकेल. आतापर्यंत मला असं वाटायचं की ह्यांचं सगळ्यांचं आंदोलन हे कुठल्या दिशेला जाते किंवा नाही, किंवा
तर आजच्या तुमच्या ह्याच्यामुळे मला एवढा आशावाद मार्क्सवादाने किंवा तुमच्या ह्यानी दिला की अरे नाही, आपले तरुण आज जे काही करतायत किंवा हे आहे, आता या सगळ्याला तुम्ही मला ते उत्तर दिलं, एवढंच मला सांगायचं. हाच माझा प्रश्न असा नव्हता, पण ते मला आशावाद निर्माण केला तुम्ही. ठीक आहे. आणखीन कोणी? सर तुम्ही हा, कोण बोलतोय? कुणाल साकेत सर अनम्यूट. बोलत हा, नाही, साकेत सर बोलत आहे पण त्यांचा आवाज नाही येत. नाही दिसत नाहीये. सॉरी 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 माझं म्यूट होतं, माझंच लक्ष नाही की म्यूट केलं होतं. तर आधी ज्यांनी म्हणजे सांगितलं धन्यवाद, त्यांना म्हटलं की धन्यवाद तुम्ही आणि म्हणजे आपण आता बघितलं की एक आशा आणि म्हणजे समाजात बदल होत राहतात आणि तसं एक उदाहरण म्हणजे आपण बघत होते आहेच. पण त्याच्यावर जर मांडणी केली तर ते कधून वेळ घेईल, तर म्हणून मला वाटतं आपण पुढच्या प्रश्नाकडे हो हो. पुढचा प्रश्न घेऊ शकतो. आणखीन कोणाला? मी बोलतो. हॅलो, डॉक्टर हा, यमुना. नखाले. यमुनाताई बोला. आवाज येतोय ना? होय हो, होय. येता येईल. हा हा. तर आपण जे मांडलेत विचार आणि ते विज्ञानाशी, मार्क्सचे विचार विज्ञानाशी कनेक्ट केले. जसं डार्विनचा उत्क्रांतीवाद सांगितला तुम्ही, आणि भौतिकशास्त्रातलं पण सांगितलं, रसायनशास्त्र पण सांगितलं. तर मला असं म्हणायचं आहे की जग जे आहे ते परिवर्तनशील आहे. तर या म्हणजे सतत बदल होणे हा निसर्गाचा नियम आहे. या ठिकाणी मला असं म्हणायचं आहे की मार्क्सवाद स्वीकारला गेला आणि त्याच्यानंतर तो आता अलीकडे त्याला कशा प्रकारे, मार्क्सवादाला कशा प्रकारे डावललं गेलं आणि नवीनच एक विचार पद्धती पुढे आली. या सर्वांमध्ये शोषक आणि शोषित, तर काळ पुढे जातो या सिद्धांतानुसार पुढे जायला पाहिजे, पण त्या प्रमाणामध्ये आपलं भारतीय समाज मन पुढे गेलं नाही. त्याची काय कारणं असावीत, म्हणजे ती कारणं कुठे शोधायची आपण? महिलांच्या बाबतीत असो की सगळ्याच पूर्णच एकूणच समाज व्यवस्थेच्या बाबतीमध्ये असो, त्याची कारणं काय असावीत, ह्याचं उत्तर मला द्यावं आपण, म्हणजे मला स्पष्ट करावं असं मला वाटतं. कसं आहे की आपण इतिहास जेव्हा जगतो, आपण एका प्रकारे इतिहास जगत आहोत, तर आपण आपल्या आयुष्याच्या आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे काही एक लिमिटेड वेळ भेटतो त्याच्यामध्ये बघतो. म्हणून आपल्याला जे काही इतिहासाची गती आहे, जे परिवर्तन आहे, ते जरा म्हणजे आपल्याला तशा प्रकारे दिसत नाही. परिवर्तन नाहीच होत आहे का असंही म्हणणं मला वाटते बरोबर नाही. परिवर्तन होत आहे म्हणजे भारतातले पुष्कळ जे शोषकांचे जे संस्थान होते, जाती असो, लिंगाच्या आधारावरती जे पितृसत्ता असो, हे पूर्णपणे संपले नाही आहे. पण यांचा जो रूप आहे तो निश्चितच बदलला आहे. तर आपण जेव्हा इतिहास वाचतो तेव्हा आपण जर महाराष्ट्राचा जर इतिहास बघितला तर पेशवाकालीन समाजात ज्या प्रकारे जाती व्यवस्था एकदम क्रूरपणे एक म्हणजे होती, त्याचे जे एक मॅनिफेस्टेशन होतं, पितृसत्ताचंही तसं होतं, तसं आज आपल्याला बघण्यात येत नाही. या संस्थांनाही बदलावा लागला इतिहास आणि यांच्यावरही जे एक बदलाव झाले आहेत ते दिसून येत आहेत. आणि दुसरी अशी गोष्ट आहे जी म्हणजे तुम्ही प्रश्न विचारला तसं म्हणजे खर तर तसा तो खूप एक मोठा प्रश्न आहे तो, एकदम लहान याच्यामध्ये उत्तर देणं कठीण आहे. हा पण हा. एक अजून जे म्हणजे रेमेडी मला मांडायचं एक आहे की आजच्या काळात जेव्हा आपण बदलाव करू इच्छितो तेव्हा आजच्या काळातले जे संस्था आहेत ज्यांच्याने शोषण होते त्यांना समजून घेणं, त्यांना जसे ते आहेत ते कोणत्या फॉर्म्युल्याने समजून घेण्यापेक्षा म्हणजे की आणि ते एक चुकी राहिली आहे आपल्या इकडे अभ्यासकांची की
भारतीय भांडवलशाही याचे काय म्हणजे प्रारूप आहे, याचे काय रूप आहे, त्याचं काय म्हणजे एक विशिष्ट ते वैशिष्ट्य काय आहे, त्याच्यामध्ये जाती व्यवस्था कशी काम करते, जाती व्यवस्थेचं काय त्याच्यामध्ये म्हणजे ते फक्त त्याच्यावर कसा एक प्रभाव पाडते, इथले जे भांडवली वर्ग आहे त्यांचं एक काय जातीय रूप आहे, आणि तसंच पितृसत्तेचं काय म्हणजे इथल्या उत्पादन संस्थेमध्ये पद्धतीमध्ये केअर वर्क याचं काय म्हणजे एक रोल आहे, जो एक सोशल लाईफ आहे, डोमेस्टिक लाईफ आहे, त्याच्या रिप्रोडक्शन मध्ये काय रोल आहे, हे समजून जोपर्यंत आपण नाही घेत जोपर्यंत, आणि कसं मग हे सगळे जे गोष्टी आहेत जसे आपण जे आधी मांडलं की इंटरकनेक्टेडनेस, प्रत्येक गोष्टी जे परस्पर एका दुसऱ्यावर त्यांचं एक अवलंबन आहे ते आपण परस्परावलंबी आहे, बरोबर. हो हो, म्हणजे पितृसत्ता असो, जातीव्यवस्था असो, भांडवलशाही असो, किंवा अजून हे जे शोषक हे तीन मी मानतो, पण अजूनही जे एक शोषण करायचे जे संस्थान आहे त्यांची काय परस्परांमध्ये संबंध आहे, कसं ते एका दुसऱ्यांवरती हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि बदलाव होत आहे, हळू होत आहे, पण कसं आहे आपण जसं एक मिनिट इथे जे आहे, कधी प्रच्छन्न तर कधी प्रकट रीतीने अव्याहत लढा चालू असेल, तर कधी एकदम असा एका दुसऱ्या समोर येऊन हे लढा असतो कधी, तर तो परिवर्तनाचं जसं आपण आधी जे बघितलं ना की संख्यात्मक बदल होत राहतो, हो 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 हो, आता गुणात्मक बदल कधी होईल हे आपण सांगू नाही शकत, पण ते संख्यात्मक बदल करत राहणे, हो हो बदल करत राहणे, त्यामुळे मग एक क्रांतिकारी बदल असं म्हणजे थोडक्यात असं मानू शकतो. डार्विनच्या उत्क्रांतीवादाची गती जशी अगदी फार स्लो होती तशी याची पण गती स्लो आहे असं तुम्हाला ऐकून म्हणायचंय. तसं नाहीये की स्लो आहे म्हणून, स्लो आहे आता आहे, ते एका विशिष्ट काळापर्यंत स्लो राहील. एक त्याचे काही म्हणजे जसं आपण बघितले की उत्पादन संस्था एका एका स्टेज पर्यंत त्याचा म्हणजे विशिष्ट क्षणापर्यंत जे आपण बघत आहोत ते टप्प्यापर्यंत आपण पोहोचत नव्हतं हळू असं वाटेल की काही नाही होत, पण मग एका क्षणानंतर मग असं वाटेल की आता हा संघर्ष पूर्णपणे म्हणजे सत्ताधारी वर्ग आणि शोषित वर्ग एकत्र समोर जेव्हा जेव्हा म्हणजे एक जे इथे जे हे आहे की सत्ताधारी वर्ग एक असा अतिक्रमणीय न ओलांडता येणारा असा जेव्हा एक अडथळा म्हणजे बनेल पूर्णपणे, तेव्हा हे एक येईल तो बदलाव. पण ते बदलाव कसा येईल, हे बदलाव ऍक्च्युअली खरं तर म्हणजे जर मी मांडतो तर मार्क्सवादी चिंतनामध्ये याचे खूप वेगळे वेगळे प्रकारे लोकांनी मांडले आहे. एक जी खूप मोठी मांडणी जी केली आहे ती आहे की हे बदल घडवून आणण्यासाठी एक एक असा एक फोर्स लागतो. तो काहींनी मांडलाय की एक पक्ष असावा, एक वॅनगार्ड पार्टी तो बदल आणते, जे आपण बघितलं बाकी देशांमध्ये तर तसं झालेलं आहे काहींच्या मध्ये. तर ते असे वेगळे वेगळे हे आहेत. हा एक खूप म्हणजे डिबेटेबल असा एक विषय माझा आहे. एक मुद्दा असा आहे सर की आज आज जे टेक्नॉलॉजीचं आहे टेक्नॉलॉजीची गती जी आहे टेक्नॉलॉजीच्या विकासाची गती अतिशय वेगवान आहे आणि मानवाच्या विचार करण्याची म्हणजे भारतीय मानसिकता जी आहे ती भूतकाळातच रमते. तर याच्यामध्ये जे बॅलन्सिंग होत नाही ना, म्हणून तर आपला भारतीय हम्म, समाज मागे नाही मागे राहिला नाही असं, कारण आपण हम्म, हम्म, बरं तर ते जी ती धार्मिकता दिसते आज, म्हणजे समजा आपण 1980चा काळ जर डोळ्यासमोर घेतला तर एवढी जातीयता नव्हती, इतकं आपल्याला खूप डॉमिनेटिंग नाही व्हावं लागायचं. पण आज प्रत्येकालाच म्हणजे नोकरीच्या ठिकाणी असो कुठेही असो अगदी डॉमिनन्सी फार वाढलेली आहे, सरकारी नोकरी असो की आणखी काही असो. तर ही जी आहे आणि एकीकडे जे आहेत प्रचलित लोक हे टेक्नॉलॉजीचाच वापर करून ते सगळे इम्प्लिमेंट करतात आहे, पण त्याचा हे नाही करत, ते मानत नाहीत की हे आम्हाला टेक्नॉलॉजीमुळे झालं. तर हा पण एक आहे ना मुद्दा महत्वाचा. हम्म, 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 हम्म. बरोबर आहे. त्याच्यामध्ये कसं आहे, मार्क्स एका जागी मांडतो मी, इकडे ते घेतलं नाही, पण थेअरी बिकम्स अ रेव्होल्युशनरी फोर्स व्हेन इट ग्रिप्स द मासेस. म्हणजे की जेव्हा एक क्रांतिकारी जाणीव निर्माण होते, ती कोणाला तरी करावं लागेल, कोणाला तरी म्हणजे ते काम करावं लागतं, प्रबोधनाचं तेच काम असते, म्हणजे ती जाणीव जी आहे ती निर्माण करणे, कसं शोषण होत आहे, कोण करत आहे, याच्यामधून मार्ग काय, हे प्रश्न जेव्हा आपण वारंवार वारंवार मांडत राहू आणि ते
इथला जो बहुजन समाज आहे, कष्टकरी समाज आहे, त्याच्या मनावर जो परिणाम होईल, तेव्हा ते बदल एक तो मन बदलावून म्हणजे जे मार्क्स म्हणजे हे एखादा मांडतो की थेअरी एक मटेरियल फोर्स बनतो. म्हणजे जो आपण जे मांडत आहोत विचार जे आहे ते जरी भौतिक जे एक जग आहे ते आधी ते मार्क्स हेही मांडत आहे की जेव्हा हे विचार हे जेव्हा एक बहुसंख्य समाजाच्या मनावर त्याचा पगडा वाढतो तेव्हा ते एक मटेरियल फोर्स, एक भौतिक ताकद, एक भौतिक शक्ती ते बनते. आणि चुकीचा संदेश दिला जातो सर. जसं जसं डार्विननी म्हटलं आहे की दुसऱ्यांनाही जो संधी द्या. हा हो हो नाही, एकच मुद्दा माझा की मला हे मला सांगायला तुम्हाला आवडेल, कारण बऱ्याचशा लोकांचे याबद्दलचे गैरसमज आहेत की डार्विननी म्हटलं की जो स्ट्रॉंग असेल तो टिकेल. तर डार्विननी स्ट्रॉंग असेल तो टिकेल असं नाही म्हटलं, की जो अडॅप्ट करू शकेल तो टिकेल बरोबर म्हटलं. आणि त्याचा चुकीचा बरोबर संदेश घेऊन हे लोक आपल्यावर डॉमिनन्सी करतात आहे. हे पण आहे. मी बोलू बरोबर. ओके. कुणाल सर बोलणार होते ना? नाही मॅम, थँक्यू. ठीक आहे. किती वाजले आहेत? समोर पकडे यायचं का? मॅडम मी 1 मिनिटात हा बोला बोला. मानसी बोलते. हो हो. साकेत सर नमस्ते. तुम्ही खूप चांगला विषय मांडलात आणि मला प्रश्न मांडण्याऐवजी मी माझं एक छोटंसं माझ्या मनामध्ये तयार झालेलं मत तुमच्या समोर मांडते. द पॉइंट इज टू चेंज इट असं कन्क्लूड केलंय तुम्ही कार्ल मार्क्सच्या कोटमधून. तर नक्कीच बदल हा इनएव्हिटेबल आहे, अपरिहार्य आहे. पण त्या बदलाची प्रक्रिया आणि त्याचं अधिष्ठान काय आहे हे नेहमीच महत्वाचं ठरणार आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये म्हणजे जो संघर्ष आपण पाहतो आहोत, काही जण त्यात प्रत्यक्ष सहभागी आहेत, नवी मुलं आहेत. तर या सगळ्या बदलाला आपण जेव्हा अंतर्मुख होऊन त्याचा रेलेव्हन्स कुठे कुठे शोधायचा प्रयत्न केला तर नक्कीच त्याची अनेक बीज आपल्याला ह्या तत्वज्ञानांमध्ये सापडतील. म्हणजे मार्क्सिझम मध्ये सापडेल, बुद्धिझम मध्ये सापडेल किंवा आंबेडकरी फिलॉसॉफीमध्ये सापडेल. आणि एक भौतिकवाद हा जो शब्द आहे त्याला एक फिलॉसॉफी चा टच देऊन एक संज्ञा यशवंत मनोहर म्हणतात की इहवाद आणि इहवादी सौंदर्यशास्त्र. जसं की डार्विनिझमचा इथे उल्लेख आला की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, तर मराठीत त्याचं अर्थवाही भाषांतर असं केलं की बळी तो कानपिळी. तर आत्ता ह्या सगळ्यामध्ये म्हणजे आपला जो एक माणसाचा जो प्रवास आहे हिस्ट्री ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन मध्ये, त्याचे अनेक क्षण आहेत. त्या क्षणातला एक निर्णायक क्षण आपल्यासमोर उभा ठाकलाय की आपल्या आजूबाजूला अनेक तत्वज्ञानं आता आपल्याला सहजी वाचायला सुद्धा अवेलेबल आहेत. मागच्या काळामध्ये जसं मॅडम म्हणाल्या, नाखले मॅडम, की आधीची माणसं जास्त जातीयवादी नव्हती असं वाटत होतं. याचं एक मला असं वाटतं की धार्मिकता आणि जातीयवाद याचा चुकीचा अर्थ बरेच लोक घेतात. एखादा माणूस धार्मिक आहे म्हणजे तो सहिष्णू नाही असा होत नाही. पण एखादा माणूस धार्मिकतेचा बुरखा पांघरून जातीयवाद एक्सरसाइज करतो. आम्ही आणि धार्मिकता आणि धर्मांधता. बरोबर, अगदी मला हेच म्हणायचंय. आणि मग त्या धार्मिक असण्याला तो बुरखा पांघरलेला असतो आणि मग आता जे आपल्याला जाणवतं, ज्या टोकदार झालेल्या आहेत अस्मिता, तर माणूस हा अप्पलपोटा आणि स्वार्थी होण्याचेच म्हणजे अनेक क्षण आहेत, त्यातला हाही एक क्षण आहे. पण त्यावर उतारा किंवा एक अँटिडोट म्हणून आजच्या संघर्षामध्ये सगळ्यात ज्यांनी लीड केलेलं आहे ती तरुण मुलं आहेत. कारण ती निरागस आहेत, अजून त्यांचं कोणतंही जगण्याचं तत्वज्ञान घडलेलं नाही, ती घडणीच्या वयात आहेत. आणि कदाचित म्हणूनच त्यांच्याकडे तो बेधडकपणा आणि उत्स्फूर्तपणा आहे. म्हणून विरोधकांनाच काय, सत्ताधाऱ्यांना पण कल्पना नाही आली आणि विरोधकांना पण नाही आली. पण मुलांनीच तो संघर्ष किंवा तो आवाज इतका बुलंद केला की ते घाबरले नाहीत पोलिसांच्या माराला सुद्धा. पोलिसांचा मार फार भयानक असतो. तर ही चिमुरडी मुलं रक्त सांडतंय ती तिथे आणि त्यांना मेनस्ट्रीम मीडियाला सुद्धा त्यांनी मागे टाकलं. म्हणजे त्यांना गरज नाही पडली. हिरो किंवा एखादा चेहराच आपल्याला हवा आहे, एखादं नेतृत्वच हवं आहे, ह्याची निकड नाही पडली. कारण हा सर्व्हायव्हल मोड आहे. वी आर ऑल इन अवर सर्व्हायव्हल मोड. आणि म्हणूनच ही लढाई आता ऐरणीवर आली असं मला वाटतं. आणि म्हणून ही जी तत्वज्ञान आहेत ना, तर ह्यांना सातत्यानं रिव्हिजिट करण्याची आणि रिफॉर्म करण्याची गरज आहे. आपण सतत वर्ग, जात, धर्म ही या संज्ञांमध्ये अडकून पडतो, पण आपल्या जगण्यामध्ये
आपण मुळात होमोसेपियन माणूस आहोत आणि आपल्या उर्मी ज्या आहेत ना, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ह्या नैसर्गिक उर्मी आहेत आणि त्या मात करणारच. जिथे-जिथे विरोध होईल तिथे-तिथे माणूस एक्सरसाइज करणार आणि आपल्यातले ते ॲनिमल इन्स्टिंक्ट जागे राहणार. फक्त माणूस हा अंतिम सत्य शोधणार या पृथ्वीवरचं एक घटित आहे आणि म्हणून तो विचार करतो, त्या विचाराला एक्सप्रेस करण्यासाठी नवे शब्द शोधतो आणि म्हणून ही प्रक्रिया निरंतर आहे. त्यामुळे मला वाटतं की आजची चर्चा चांगली झाली, पण आपण अंतर्मुख होऊन विचार करू शकतो असे अनेक विषय या कोर्समध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. खूप धन्यवाद. थँक यू. एक मला एक एक फक्त गोष्ट म्हणजे जोडायचं होतं, मी विसरलो, की जसं जर अजून वाचून घ्यायचं, कारण की मी जे आधी बोललो की खूप एक ब्रॉड ओव्हरव्ह्यू फक्त मी देऊ शकलो त्याच्यामध्ये, खूप डिटेलमध्ये नाही जाऊ शकलो. काही पुस्तकं फ्रीली अवेलेबल आहेत. marxist.org या साईटवर जर आपण गेलो आणि तिकडे अदर लँग्वेजेसवर जाऊन मराठीमध्ये गेलो, तर तिकडे कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा, मोलमजुरी आणि भांडवल, आणि आणि लेनिनची स्टेट अँड रेव्होल्युशन यांचे मराठी अनुवाद फ्रीली अवेलेबल आहेत. तर ते आपण बघू शकतो. आणखी एक पुस्तक जे खरं तर म्हणजे सगळ्यात चांगलं मला वाटतं की मराठीत एकदम सोप्या भाषेत जर इंट्रोडक्शन आहे, तर ती कॉम्रेड गोविंद पानसरेंची ही मार्क्सवादाची तोंड ओळख, ही श्रमिक प्रतिष्ठान कोल्हापूर यांनी प्रकाशित केली आहे. ही आपण बघू शकतो. ते या काही पुस्तका जे मला वाटतं की मराठीत जे आहेत ते, जर आजचे श्रोते जे आहेत तर त्यांना जर अजून वाचायचं असेल, माहीत करून घ्यायची जर इच्छा असेल, तर हे या पुस्तका त्या ते ते बघू शकतात. संपवूया संपवूयात. मला वाटतं आपण कालच्यापेक्षा अधिक वेळ आपला गेलेला आहे. आज साकेत मून यांनी मार्क्सवादावर आपल्याकडे जी संपूर्ण मांडणी केली, अत्यंत तपशिलात. ते जरी म्हणत असले की खूप गोष्टी सांगायच्या आहेत आणि मार्क्सवाद आहेच असा की त्या राहणार आहेत आणि अभ्यासकाची उत्सुकता त्याच्यातनं निश्चित वाढते. पण एकंदर साकेत सरांनी जी मांडणी केली त्यातून आपल्याला हे लक्षात आलं की मार्क्सवादी मेथडॉलॉजी मधून जर संशोधन करायचं झालं तर अत्यंत खोलात जाऊन आपल्याला आपण ज्या विषयावर संशोधन करणार आहोत त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि तो करत असताना उत्पादन पद्धती, उत्पादन साधनं, उत्पादन शक्ती, उत्पादन संबंध या सगळ्याचा त्या काळातला विचार जो आपण कालखंड निवडू त्याच्या संदर्भात आपल्याला करावा लागणार आहे. ज्या संकल्पना ते सतत सतत सांगत होते, म्हणजे वर्गीय विश्लेषण हा आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात घ्यावं लागेल. पॉलिटिकल इकॉनॉमी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. समाज संरचना ही पाया इमल्याने बनलेली आहे, हे आपण संशोधन करत असताना या पद्धतीनं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. शोषण, वर्ग हे किंवा वर्ग संघर्ष हे संकल्पना आपल्याला या संशोधन पद्धतीमध्ये खूप महत्वाच्या ठरवून आपण वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास करू शकतो. ज्या आंदोलनाबद्दल आपण अधिक बोलतोय तिथे सुद्धा मार्क्सवादी दृष्टिक्षेपानं वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यास करता येतो की कोणत्या काळात कोण बोलतंय, काय बोलतंय आणि त्यांचं आंदोलन करण्याच्या पद्धती, हे सुद्धा मार्क्सवादी पद्धतीनं आपल्याला त्याचं चांगलं एक विश्लेषण, संशोधन, छोटा अभ्यास करता येईल. या पद्धतीची मांडणी साकेत मून सरांनी केलेली आहे. हेमांगी कडलक मॅडम आंबेडकर चेअरचं काम पाहत आहेत त्या आपल्या सिम्बॉयसिस विद्यापीठातून. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. मोनालिसा है ना मॅडम? येस हा मॅम. हा हा, हेमांगी मॅडम. सरांनी खूप छान पद्धतीने साकेत सरांनी खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलं मार्क्सवादी संशोधन पद्धती, आणि हे स्टुडंटला त्याचा उपयोग होईलच. तर थँक्यू सर, तुम्ही ज्या पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने आम्हाला सांगितल्याबद्दल आणि एक नवीन पद्धत आम्हाला मिळाल्याबद्दल. डॉक्टर आंबेडकर चेअर आणि प्रतिमा मॅडमकडून एक आभार प्रदर्शन तुमच्यासाठी.
आवाज येतोय ना माझा? होय हो होय हो होय. धन्यवाद थँक्यू सर. ओके. संधी दिल्याबद्दल धन्यवाद. भेटत राहू.